अंधाराकडून लाईटकडे नेण्याचा मार्ग योग आहे. योग ही खरं एक स्थिती आहे त्या आत्मसाक्षात्काराची. त्यानंतर आसनं येतात, ज्यामध्ये तुम्ही शरीराचा उपयोग करून मनावरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे स्थिर सुखम आसनम. आसनं घेऊन शांत राहणं, श्वास घेणं, मसल्स रिलॅक्स सोडणं हे अपेक्षित आहे, ज्यामध्ये त्याचं प्रेशर, ताण किंवा त्याचा जो दाब आहे तो इंटरनल ऑर्गन्सपर्यंत पोचतो. एकमेव आसन आहे वज्रासन, जे तुम्ही खाल्ल्यानंतर लगेच करू शकता, कारण त्यांनी ब्लड फ्लो पोटाकडे वाढतो, तर ते डायजेशनसाठी चांगलं आहे. आता हे जे योगासनं आपण करतो, म्हणजे सगळेच जण करतात, तर ती ना कुठल्या वेळेला करायला पाहिजे? तर त्यावेळेला योगाभ्यास करण्याचे सगळ्यात जास्त फायदे आहेत, कारण तेव्हा जिथे जिथे या नाड्यांचे जंक्शन पॉईंट्स आहेत, इंटरसेक्ट जिथे जिथे त्या होतात, तिथे ती एनर्जी फिरायला लागते. त्याला चक्र म्हटलं जातं. असे मेन 7 चक्र आहेत. आपल्या स्पाईनच्या अलॉंग 3 महत्त्वाच्या नाड्या आहेत. सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलं जातं. खूप महत्त्वाचे आहेत ते. सो आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो तेव्हा हे सगळं स्ट्रेच होतं. जे फॉरवर्ड बॅक मुवमेंट आहे, की आपण पुढे पण वागतो, मागे पण वागतो, एक पाय पुढे घेतो, ह्या वेगवेगळ्या चक्रांना त्यामध्ये स्टिम्युलेशन मिळतं. लोकांना आसनं करून मी बघितलं, क्लासमध्ये एका मुलीला लूज मोशन सुरू झाले आसनं आणि सूर्यनमस्कार घालून. पण ते ॲक्च्युली चांगली साईन नाही. म्हणजे बॉडीमध्ये इतकं रिटेन करून ठेवलं होतं की आसनं करायला लागल्यावर मन मोकळं व्हायला लागलं, तर सगळं मोकळं व्हायला लागलं. हळूहळू तुम्ही सुरुवात केली, तुमचे डाएटचे प्रेफरन्सेस बदलतील. आपोआप इच्छा व्हायला लागते की थोडंसं छान फळं खाऊ, भाज्या खाऊ, सूप पिऊ, असं वाटायला लागतं. हे आपण जेव्हा आहार म्हणतो ना, त्यावेळेला आहार हा फक्त जिभेचा आहार नाही आहे. आहार म्हणजे तुम्ही डोळ्याचा आहार, कानाचा आहार, त्वचेचा आहार, सगळं येतं. जे कुठलं इनपुट आहे तो आहार आहे. मग ह्या सगळ्यावर हळूहळू सोल्युशन तुम्ही रोज योगा केल्याने मिळतं? एक मोठा श्वास घे, मोठा श्वास सोडून द्या. आता 3 अंकात श्वास घ्यायचा आहे. श्वास घे, 1 2 3, सोड, 1 2 3 4 5 6, आणि मग हळूच डोळे उघडायचे. अमेझिंग, शांत वाटतंय? खूप मस्त वाटतंय. नमस्कार, मी मीरा आणि वेलकम बॅक टू देसी पॉड. इंटरनॅशनल योगा डे सध्या आहे आणि त्या निमित्ताने योगाभ्यासावर चर्चा व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं, आणि म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आपण योगाबद्दल बोलणार आहोत. योगासनं म्हटली की आपल्याला असं वाटतं की ह्यामध्ये फक्त आसनं आहेत किंवा हा एक व्यायामाचा प्रकार आहे, किंवा फार तर श्वासाशी रिलेटेड गोष्टी ह्यामध्ये येतात, ज्यामध्ये प्राणायाम येतं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा योगाभ्यास हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये त्याच्या मागचं सायन्स काय आहे, त्याच्या मागची फिलॉसॉफी काय आहे, ही जर आपण जाणून घेतली ना, तर आपला दृष्टिकोनच बदलेल. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं आहे देविका भिडे पेठे हिला. देविका हिने योगाशास्त्रामध्ये MA केलं आहे. त्याच्यानंतर ती योगा मास्टर आहे, ती योगा थेरपी कन्सल्टंट आहे. आयुष मंत्रालयाचे जे योगा सर्टिफिकेशन बोर्ड आहे त्याचं प्रशिक्षण सुद्धा ती देते. अनेक नॅशनल इंटरनॅशनल योगा रिट्रीट सुद्धा तिने आतापर्यंत अरेंज केलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर आत्ताच आर्मीने खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता, एक्सरसाइज प्रगती. त्यामध्ये 13 देशातले वेगवेगळे सैन्य अधिकारी आले होते. त्या सैन्य अधिकाऱ्यांना सुद्धा तिने योगाचं प्रशिक्षण दिलं, त्यांच्यावर एक सत्र तिने अरेंज केलं होतं. पुणे मिरर टाइम्स यांच्याकडून तिला वेलनेस हिरोचं बेस्ट योगा थेरपिस्टचं अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे. सो आज आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत की योगासनाचा अभ्यास आपण कसा करायला पाहिजे, योग थेरपी म्हणजे काय, आणि रोजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये कुठले बदल आपण केले, कुठली आसनं आपण केली की आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही. आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या एपिसोडला लाईक करा, आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लेफ्ट स्वाईप करा आणि ह्या एपिसोडला हाईप करा. हाईप केल्यामुळे हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. हाय देविका, वेलकम टू देसी पॉड. थँक्यू मीरा, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. 21 जून आहे आणि त्यानिमित्ताने आपण हा एपिसोड करतोय. योगा डे, आपण इंटरनॅशनल योगा डे आपण सेलिब्रेट करतो 21 जूनला, आणि त्यानिमित्ताने हा एपिसोड होताना मला इतकं छान वाटतंय तुझ्याशी आज गप्पा मारायला मिळत आहेत.
कारण एक योगा म्हटलं ना, की त्याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी येतात. म्हणजे सगळेच जण ट्राय करतात योगा, पण त्याच्या मागचं सायन्स काय आहे? त्याच्यामध्ये ब्रीथिंग पॅटर्न्स कसे असतात? ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी योगा किती महत्त्वाचा आहे? तर ह्या सगळ्यावर आज डिटेल मस्त तुझ्याशी चर्चा करायला मिळणार आहे मला. तर आता येस. एक-एक आपण अनफोल्ड करूयात, एक-एक त्याच्यातले पैलू त्याच्यावर बोलूच यात. पण मला बेसिकली तू सांग, की एक योगा आपण म्हणतो त्याच्यामध्ये फक्त पोश्चर्स आणि स्ट्रेचिंग हे इन्व्हॉल्व आहे असं बेसिक आम्हाला वाटतं. पण योगा म्हणजे नक्की काय? नक्की त्यामध्ये काय-काय गोष्टी येतात? बरोबर. ही एक खूप कॉमन बोलण्याची पद्धत झाली आजकाल, की योग आणि मेडिटेशन. हो, हो, हो. म्हणजे योग म्हणजे फक्त आसन असं उरलंय. पण हे अतिशय चुकीचं आहे. योगाचा तो एक भाग आहे, योग साधनेचा. म्हणजे आसन, प्राणायाम, ध्यान असे 8 स्टेप्स आहेत. ह्या अच्छा. सगळ्यांना एकत्र योग साधना म्हटलं जातं. बरं. तर आता जसं तू विचारलं, की योग म्हणजे काय? तर डेफिनेटली हा एक व्यायामाचा प्रकार नाही आहे. ही एक लाईफस्टाईल आहे. योग ही एक अशी जीवनशैली आहे, जी हजारो वर्ष आधी आपल्या इथे इव्हॉल्व झाली, ओरिजिनेट झाली आणि आत्तापर्यंत ती मानवतेला सपोर्ट करते आहे. टाईम टेस्टेड अशी एक जीवनशैली आहे आणि योग हा युज धातूपासून तयार झालेला शब्द आहे. बरं. युज म्हणजे जोडणं. अच्छा. म्हणजे आपण आपलं जे खरं स्वरूप आहे, हं. ज्याला पतंजली महर्षी ज्यांनी हे योगाला प्रणालीबद्ध केलं, ते म्हणतात की योगश चित्तवृत्ती निरोध आणि तदह द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. म्हणजे योग हे आपल्या चित्तामध्ये जे सतत बाहेरनं येणारे जे इन्फ्लुएन्स आहेत, Right. त्याच्यामुळे आपलं मन सतत भटकत राहतं. तर त्या सगळ्यावरती प्रभुत्व मिळवणं, चित्तात वृत्ती म्हणजे हे बाहेरून येणारे इनपुट्स, त्यांचा निरोध करणं म्हणजे त्यांना कंट्रोल करणं आणि ते केल्यानंतर तदह द्रष्टू स्वरूपे अवस्थानम म्हणजे जो कॉन्शियस ऑब्झर्वर आहे आपल्या आतमध्ये बसलेला, त्याला स्वतःचं स्वरूप समजतं. म्हणजे आत्मसाक्षात्कार होणं. हे खरं योगाचं उद्देश आहे आणि हे योग या शब्दाचा अर्थ आहे. योग ही खरं एक स्थिती आहे त्या अच्छा. आत्मसाक्षात्काराची. पण त्यासाठी आपण जे साधन वापरतो, म्हणजे ज्या स्टेप्स वापरतो, त्याला आज आपण योग साधना असं कॉमन भाषेमध्ये म्हणतो. पण हे खरं खूप पुढचा उद्देश झाला. आज आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींनी जरी ह्या वेगवेगळ्या स्टेप्सचा उपयोग आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, मन स्थिर ठेवण्यासाठी करून घेतलं, तरीसुद्धा योग आपल्याला खूप फायदा देतं. नाही, तू खूप छान म्हणाली ना, की योग म्हणजे व्यायामाचा एक प्रकार आहे असं नाहीये. नाही. जनरली तेच आता डोक्यात बसलंय, की बरोबर. नाही, नाही मी जिमला नाही जात, मी योगा करते, मी अमुक एक करते. तर त्याच्यामध्ये हा विचार आम्ही खरंच म्हणजे आय थिंक खूप कमी लोकं करतात, की बरोबर. ही पूर्ण तुमची लाईफस्टाईलच आहे आणि जे आहे ते. तर तू ज्या 8 स्टेप्स म्हटली, तर त्या नक्की 8 स्टेप्स काय आहेत योग साधनेच्या? ह्याला अष्टांग योगाचा मार्ग म्हणतात. बरं. हे महर्षी पतंजलींनी साधारण 2500 वर्ष आधी पातंजली योगसूत्र नावाचा एक छोटा ग्रंथ लिहिला, जो फक्त अच्छा. 196 सूत्रांचा आहे बरं. आणि त्यामध्ये त्यांनी साधन पादामध्ये अष्टांग योग हा मार्ग सांगितला. म्हणजे एखादा सामान्य व्यक्ती हा समाधीपर्यंत कसा पोचू शकतो आणि त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशा 8 स्टेप्स येतात. ज्या पहिले तर म्हणजे खूप छान कॉन्सेप्ट्स आहेत. प्रत्येक कॉन्सेप्ट खूप डीप आहे. पण आपल्या एक्झिस्टन्सचे फक्त शरीर नाही, खूप सारे लेयर्स आहेत. टोटल 5 लेयर्स आहेत, की आपलं अन्नमय कोश म्हणजे जे आपलं शरीर आहे. मग प्राणाचा लेयर आहे, मनाचा लेयर आहे, बुद्धी आहे, विजडम आहे आणि आनंद आहे. तर हळूहळू आपण एकेका लेयरला ट्रान्सेंड करत करत पुढे जातो. म्हणजे हे आपल्या शरीर आणि मनाचं कॉमन हा स्वभाव आहे, की तो नेहमी प्रकृतीकडून विकृतीकडे जातो. राइट. म्हणजे अवस्थेचा लय हा हो. होणार आहे, बरोबर. हो. पण आपण खराब लाईफस्टाईलमुळे आज ही प्रोसेस खूप स्पीडअप केली आहे. चुकीचा आहार विहार, न हलणं, सेडेंटरी लाईफस्टाईल त्यामुळे. तर ह्या योगाच्या 8ही स्टेप्स आपल्याला त्या विकृतीकडनं प्रकृतीकडे आणून आपल्या शरीरात बॅलन्स ठेवायला मदत करतात. म्हणजे ईजकडून डिसीजकडे न जाता डिसीजकडून परत ईजकडे घेऊन येतात. हे ह्या 8 स्टेप्स करतात.
मग इतक्या वर्ष आधी जे आता आपण म्हणतो योगा किंवा हे जे आहे हे आपल्याकडचंच आहे, इंडियन ह्याच्यातून आलंय. 2000 किती वर्ष म्हणालीस तू त्याच्या आधी? 2500 वर्ष. 2500 वर्षापूर्वी. आणि आता आपल्याकडून वेस्टर्न कल्चरमध्ये पण लोकांकडे पर्यंत हा पोहोचलाय. तर डिफरंट डिफरंट कल्चर्स तू म्हणालीस, डिफरंट आपण कंट्रीज बद्दल बोलूयात, लाईफस्टाईल्स बोलूयात. तर सगळे जण ह्याला आत्मसात करायचा आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतायत. बरोबर. तर मग त्यामध्ये तुला काही असं दिसतं का की कसं ते डेव्हलप होत गेलंय? योग हा ओरिजिनेट 2500 वर्षापूर्वी नाही झालेला. हजारो वर्ष आधी, म्हणजे अगदी वेदांमध्ये, पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये ह्याचं तत्त्वज्ञान विखुरलेलं होतं, जे पतंजलींनी एकत्र आणलं. आणि त्यानंतर जसं तू म्हणाली की इव्हॉल्व्ह कसं झालं, आपल्या इथे स्वामी विवेकानंदांनी 1893 साली शिकागोमध्ये एक पार्लमेंट ऑफ रिलिजन झाली होती. तर त्यात त्यांनी योग आणि तत्त्वज्ञानाबद्दल तिथे भाषण दिलं, जे खूप गाजलं. आणि त्यानंतर वेगवेगळ्या योगी आचार्यांनी, ज्याच्यामध्ये परमहंस योगानंद आहेत किंवा अय्यंगार गुरुजी आहेत, कृष्णमाचार्य आहेत, या सगळ्यांनी तिथे योगाचा प्रचार प्रसार केला. तर जसं तू म्हटली की आपापल्या जीवनशैलीनुसार, कारण जे पतंजलींनी जे अष्टांग योग लिहिलं ना, ते पूर्ण मनावरती फोकस करणारं शास्त्र होतं. त्याला भारतीय मानसशास्त्र म्हणतात. एखाद्याला त्या काळात मन, म्हणजे शरीर ऑलरेडी सुदृढ असेल तर मनावरती फोकस होता. नंतर हठयोग आला, ज्याच्यात फोकस शरीर आणि एनर्जी बॉडीवरती जास्त होता. मग हळूहळू आपण जसं अय्यंगार गुरुजी, ज्यांनी योगासनांना थेरपी म्हणून, कारण आता आपलं शरीर स्टेबल नाही, प्युअर नाही, भरपूर इम्प्युरिटीज आहेत, ताकद नाही आहे, स्टॅमिना नाही आहे, काहीच नाही. त्यामुळे आता सुरुवात, म्हणजे आता आसनांचा उपयोग थेरपीसाठी केला गेला. आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये ते पॉप्युलर झालं कारण की हा काही कुठला धर्माचा भाग नाही आहे. म्हणजे जर का भारतीय लोकांना डायबिटीस, ओबेसिटी, स्ट्रेस, एन्झायटीचा त्रास आहे तर त्यांना पण आहे. त्यामुळे हे प्रत्येक माणसासाठी आहे. तर आज तुम्हाला योगाकडे तुम्ही ज्या कुठल्या कारणासाठी येताय, ठीक आहे, त्यातनं फायदा होणार आहे, तुम्हाला शारीरिक फायदा हवा आहे, शुद्धिक्रिया हव्या असतील, प्राणायामाने फायदा होत असेल, तर अशा पद्धतीने आता हळूहळू ते डेव्हलप होत आहे आणि बाहेरही पसरत आहे, भारतातही पसरत आहे. मला ना ह्याच्याच पुढे तुला विचारायचं की आपण आता ह्याच्या मागच्या सायन्सकडे येऊयात. की आता जे काय मला जेवढं माझा त्याच्यावर, म्हणजे माझा काहीच अभ्यास नाही, जेवढं मी आता ह्या पॉडकास्टसाठी जेवढा रिसर्च केला तेवढाच, कारण आत्तापर्यंत मी फक्त व्यायाम ह्याच पद्धतीने योगाकडे बघत होते. तर त्याच्या मागचं जे सायन्स आहे हे जर कळलं, कारण आपण मगाशी पण बोलत होतो, तर तू खूप सुंदर सांगितलंस की जोपर्यंत तुम्हाला त्याच्या मागची थेरी कळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे बेनिफिट्स आणि त्याचा म्हणजे अंदाजच नाही की ते तुमच्या आयुष्यात किती फरक आणू शकतात ना. तर ते नक्की काय सायन्स आहे? कारण म्हणजे नर्वस सिस्टीमला योगा कसा तुमच्या हे करेल, तुमच्या इम्युन सिस्टीमसाठी कसा चांगला आहे, तर ते थोडंसं प्लीज आम्हाला एलॅबोरेट करून सांग ना. हो. तर हे उत्तर थोडं मोठं आहे. पण ह्यामध्ये सायन्स म्हणजे एक तर योगशास्त्र आपण त्याला म्हणतो, बरोबर? सो हे स्वतःतच एक शास्त्र आहे, कारण हे वर्षानुवर्ष लोकांना हील करत आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये सायंटिफिक स्टडी पण होतो आहे, जसं तू नर्वस सिस्टीमचा उल्लेख केला. पण माझं असं मत आहे की या सगळ्या सिस्टीमना मॉडर्न सायन्सने थम्सअप देण्याची गरज नाही आहे. आपण ते तसेही वापरून त्याचा उपयोग बघू शकतो. पण तरीसुद्धा म्हणजे हळूहळू ह्याचं जे ओरिजिनल सायन्स जर म्हणशील की कॉन्सेप्ट काय आहे, की जसं आपण म्हणतो ना, तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून लाईटकडे नेण्याचा मार्ग योग आहे. असं म्हटलं जातं की हे पूर्ण जग प्रकृतीने बनलं आहे आणि प्रकृती ही 3 गुणांची असते. त्यातलं जे जडत्व आहे ते तमोगुण आहे, जी मूव्हमेंट दिसते तो रजोगुण आहे, आणि जे लाईफ गिविंग आहे, लाईट आहे, पीस आहे, हॅपीनेस आहे, तो सत्वगुण आहे. तर या सगळ्या टेक्निक्स आपल्या शरीरातल्या इम्प्युरिटीज काढून टाकणं, नेगेटिव्हिटी काढून टाकणं, ह्याच्यावरती फोकस करतात आणि आपल्या शरीर, मन, बुद्धी, श्वास याला संतुलन आणून त्यांना परत प्रकृतीकडे आणतात. हे मेन सायन्स त्याच्या मागचं, ठीक आहे. मग त्यात आहार विहार पण आला, कर्म आलं, भक्ती आलं, सगळंच आलं. तर ह्याच्या ज्या वेगवेगळ्या टेक्निक्स, जसं अष्टांगाची सुरुवात होते यमनियमांपासून, यात अगदी बेसिक आपलं बिहेवियर सोसायटीमध्ये कसं आहे हे पण चेक करायला सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही अहिंसा इथून पहिली सुरुवात होते, की अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स, की तुम्ही जर दुसऱ्यांना त्रास देत असाल वर्बली, फिजिकली किंवा मनात सुद्धा दुसऱ्यांचा विचार करताय, सतत हिंसा करताय, तर त्याने तुमच्यात तमोगुण वाढतो.
तुम्ही स्वतःचं म्हणजे टॅक्स करताय स्वतःच्याच बॉडीला. सो इथून अवेअरनेस आणि प्लस आपण आपल्यासाठी सुद्धा हिंसा करत राहतो. आपण मनात सतत इन्सिक्युरिटीज, स्वतःबद्दल वाईट बोलणं, आहार विहार चुकीचा करून स्वतःच्या शरीराला त्रास देणं, ही गोष्ट असेल. सत्य, मग बऱ्याच त्यात स्टेप्स आहेत, 5 स्टेप्स आहेत यमाच्या आणि 5 नियमांच्या. तर हे बेसिकली तुम्हाला स्वतःबद्दल अवेअर व्हायला शिकवतं. हे तिथून तमोगुण कमी व्हायला आणि मन शांत व्हायला सुरुवात होते. ओके. त्यानंतर आसनं येतात, तिसरी स्टेप, की ज्यामध्ये तुम्ही शरीराचा उपयोग करून मनावरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतात. पतंजली महर्षींनी त्याचा फायदा मानसिकच सांगितलाय आसनांचा पण आसनं करतात काय? आता आपल्याला बेसिक तर माहिती आहे की पॉश्चर करेक्शनसाठी, कुठे शरीरामध्ये पेन आहे, काही अलाइनमेंट इश्यूज आहेत ते ठीक होतात. त्याशिवाय हे आयसोटॉनिक मूव्हमेंट नाही आहे आसनांची, म्हणजे स्थिर सुखम आसनम. आसनं घेऊन शांत राहणं, श्वास घेणं, मसल्स रिलॅक्स सोडणं हे अपेक्षित आहे, ज्यामध्ये त्याचं प्रेशर, ताण किंवा त्याचं जो दाब आहे तो इंटरनल ऑर्गन्सपर्यंत पोचतो. आणि त्यामुळे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या सिस्टीम्स ठीक राहायला, डायजेस्टिव्ह फायर वाढायला मदत होते. ब्लड सर्क्युलेशन नीट होतं, मन शांत होतं कारण श्वास शांत आहे. सो अशा पद्धतीने आसनं आपल्याला मदत करतात. मग प्राणायाम. एकदा आसनांमध्ये स्थिर झालं की प्राणाकडे आपण वळतो, ज्यामध्ये प्राण असं म्हटलं जातं ना, की आपण एक एक्झाम्पल घेऊयात, की जसं एखाद्या मशीनमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते, तसं आपल्या शरीरात आपल्याला प्राणशक्ती आहे. हे एक्झाम्पल आहे. आणि जर का लाईटमध्ये आपण जर इलेक्ट्रिसिटी कमी दिली तर ते ब्लिंक करायला लागेल, व्होल्टेज कमी असेल तर नीट काम नाही करणार. खूप जास्त दिली तर फ्यूज उडेल. योग्य प्रमाणात फ्लो अपेक्षित आहे. आपल्या शरीराचं आज ते होतं, आपण नीट ब्रीदिंग करत नाही, छातीची कपॅसिटी पूर्ण यूजच करत नाही, कसे तरी बसलेलं असतं. मग अशामुळे काय होतं की फटीग येणं, झोप येणं, एनर्जी न पूर्ण, त्यांनी क्रेविंग्स वाढतात, अशा अनेक गोष्टी होतात. तर प्राणायामाच्या अभ्यासामधून सायंटिफिक आजच्या लेवलवरती आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते. आपलं मन शांत व्हायला मदत होते, ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. आणि एक खूप छान श्लोक आहे हठयोगामध्ये, की चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे काय, की माझा जसा श्वास चालेल तसं माझं मन धावतं त्या स्पीडमध्ये. निश्चले म्हणजे मी जर श्वास थांबवला तर मन पण थांबतं. आणि त्यामुळे योगी श्वासावरती फोकस करतात मनाला शांत करण्यासाठी. जसं आपण ज्याला चिडतो श्वास वेगळा होतो, शांत आनंदी असतो श्वास बदलतो, घाबरलो की श्वास बदलतो. तर आपण श्वासाला कंट्रोल करतो मनाला कंट्रोल करण्यासाठी. त्यामुळे जितका डीप शांत श्वास होईल मन तितकं स्थिर आणि शांत राहील. एन्झायटी कमी होते त्याच्यातनं. मग त्याच्या पुढे येतो प्रत्याहार. प्रत्याहार ही पण खूप छान कॉन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपण आपले 5ही सेन्सरी ऑर्गन्सना कंट्रोलमध्ये आणतो. आज काय होतं की आपण काम करण्यासाठी फोन उचलला, अर्धा तास स्क्रोल करत राहिलो, विसरून गेलो फोन का घेतला होता, किंवा जिभेला वाटलं की खाल्लं, ऐकलं काहीतरी तेच करत बसलो. डिस्ट्रॅक्शन, कारण आपल्या मनाचं सेन्सरी ऑर्गन्सवर कंट्रोलच नाही आहे. तर ही स्टेप प्रत्याहारामध्ये येते आणि ती आसन प्राणायामाने मन स्थिर झाल्यावर करायची असते. आज आपण आधीच प्रत्याहार करायचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला जमत नाही आणि मग आपण ते सोडून देतो, अजून निगेटिव्हिटी येते त्यातनं. तर ही गोष्ट ना एक्सप्लेन करायला एक खूप छान उपमा दिली आहे रथाची कठोपनिषदामध्ये, की जसं रथामध्ये एक स्वामी असतो, एक सारथी असतो आणि 5 घोडे असतात. बरोबर. सो आता जिथे स्वामीला जायचंय त्यातल्या पॅसेंजरला, बरोबर, तर 5ही घोड्यांना सारथी लगामाने कंट्रोल करेल आणि घेऊन जाईल त्या दिशेला. पण त्यांनी जर 5ही घोडे सोडून दिले तर काय होईल की सगळे घोडे भलभलत्या दिशेने धावायला लागतील आणि आपण डेस्टिनेशनला पोचूच शकणार नाही. सो आज आपलं तेच होतंय, म्हणजे आपलं आत्मा हे त्यातला पॅसेंजर आहे, मन हे तो लगाम आहे आणि 5 घोडे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत. जर आपण 5ही सेन्सरी ऑर्गन्स वीक असतील आणि ते इकडे तिकडे धावायला लागले तर आपल्याला कन्फ्युजन होतं आणि आपल्याला असं वाटतं की पर्पज काय आहे कळतच नाही, कारण सेन्सरी ऑर्गन्सच कंट्रोलमध्ये नाहीत. सो प्रत्याहारामध्ये आपण मनाला अजून
प्रभुत्व आणतो या ऑर्गन्सवरती, तर ती खूप छान स्टेप आहे. आणि त्यानंतर पुढे अंतर्मुख होण्याकडे प्रवास सुरू होतो, म्हणजे धारणा, ध्यान, समाधी, जिथे आपण विचार हळूहळू, ते पण प्रॅक्टिस आहे, टेक्निक आहे. काहीच असं नुसतं मोटिवेशनल लेक्चर इथे कोणीच देत नाही. सगळ्यासाठी टेक्निक्स आहेत की ओके. तुम्ही मनाला कसं फोकसमध्ये हो. आणू शकता. कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन आणि समाधीपर्यंत, त्याला एकत्र संयम म्हणतात, म्हणजे मनाला संयम करणं, असं हे सायन्स आहे. आता मी आधी तर एक्सप्लेन केलं, आता त्याच्यामध्ये सायंटिफिकदृष्ट्या जो स्टडी झाला आहे की आसनांमुळे आपली हेल्थ चांगली राहायला मदत होते. आपल्याला माहिती आहे, आपण वेगवेगळ्या थेरपीजमध्ये, अगदी ओबेसिटी असेल, डायबिटीस असेल, या सगळ्यामध्ये स्किन प्रॉब्लेम, हेअर प्रॉब्लेम ह्यात आपण वापरतो. प्राणायामाच्या मदतीने आपलं सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीममध्ये बॅलन्स यायला मदत होते. त्यानंतर मेडिटेशनचं असं हे आहे की ग्रे मॅटर वाढतो. हे असे काही स्टडीज झालेले ग्रे आहेत. मॅटर वाटतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जितके कनेक्शन्स असतील तितकं ब्रेनचा आकार मोठा व्हायला लागतो. सो आपली रिसेप्टिव्हिटी वाढते, अच्छा. ब्रेनची पॉवर वाढते. बरं. सो ते होतं, मन शांत होतं, फोकस वाढायला मदत होते. सो असे वेगवेगळे स्टडीज त्याच्यावरती चालू आहेत आणि त्याचा फायदा दिसतो. प्युरिफिकेशन टेक्निक्सचा पण फायदा दिसतो शरीर साफ करण्यासाठी. तर पण असे सगळे ते आहे. तर तू ना ह्याचं जे मला एक्झाम्पल, आता ते 5 घोड्यांचं जे छान एक्झाम्पल सांगितलं सेन्सरी ऑर्गन्ससाठीचं. तर आता आपण जर मॉडर्न लाईफस्टाईलचं बघायला गेलो तर तेच होतंय, म्हणजे की बरोबर. कुठे काही ताळमेळच राहिला नाहीये. खरं. एन्झायटी वाढली आहे, डिप्रेशन लोकांना आहे, स्ट्रेसचा इश्यू आहे. मग स्ट्रेस इटिंग होतं की नाही असं झालं म्हणून मग मी स्वतःला डायव्हर्टच काहीतरी करते, किंवा मग फिटनेसच्या मागे इतकं काहीतरी शरीराला सगळेजण ना, की म्हणजे फिटनेसमुळे आहे, मग डाएटच करते, मग हेच करतं, मग Fad. अमुकच करू तमुकच करू, ते एक आहे. खरं. सो ते क्विक फिक्सच्या मागे सगळेजण लागलेत आणि मग बरोबर. तेवढ्यापुरतं तुम्हाला ते सोल्युशन मिळतं आणि मग यू कम बॅक टू परत हे, की म्हणजे तेवढे 3-4 महिने 6 महिने तुमचं सगळं नीट असतं आणि अगेन तुम्हाला काही ना काहीतरी ट्रिगर करतं आणि परत, म्हणजे वेट लॉसचं म्हणायचं झालं तर ते बाउन्स बॅक होणार. एन्झायटीचं म्हटलं तर तुम्हाला परत काहीतरी तो एपिसोड झाला की तुमचा स्ट्रेस वाढणार, मग कुठेतरी तुम्ही बर्स्ट होता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण ही एक तू म्हणाली जी साधना आहे ना, तर असं काही एक्सपेक्ट करून काही उपयोग नाही की मी 1 महिना क्लास केला योगाचा आणि मग मला याचे सोल्युशन्स मिळाले. तर ह्याच्यावर तू कसं सांगशील की म्हणजे की कसं तुम्ही हा डे टू डे लाईफमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे तुमचा योगा? हे खरं आहे की साधना आहे ही. म्हणजे एक दिवस करून तर नक्कीच उपयोग मिळणार नाही, पण गुड न्यूज इज की एक दिवस करून सुद्धा फरक जाणवतो. म्हणजे असं नाही आहे की मी जे 1 महिना जरी साधना केली ना, माझ्या डायटरी प्रेफरन्सेसमध्ये चेंजेस दिसतील, माझ्या मूडमध्ये चेंज दिसेल, माझ्या शरीरामध्ये जर काही पेन असेल तर ते कमी होताना जाणवेल. अगदी एका क्लासनंतर मी हे ऐकलं आहे माझ्या स्टुडंट्सकडनं की आम्हाला मागच्या 1 वीक पाठ दुखत होती आणि एका क्लासमध्ये ती बरी वाटते, आता बरी झाली आहे. तर हे चांगलं आहे की क्विक फिक्स पण होतो, ओके. पण तसं बघू नये त्याच्याकडे. नाही तर मग काय आहे ना की तेवढं तुम्ही जेवढं कमवलं तेवढं तुम्ही घालवल्यानंतर त्याचा तुम्हाला फायदा नाही मिळणार. इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे त्यामध्ये सुद्धा. पण तरी आज जे तू म्हटलीस की आपली सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस आणि एन्झायटी खूप आहे, तर आपण काय करू शकतो क्विकली? त्यासाठी आपण थोडंसं समजून घेऊ की काय होतं शरीराच्या आतमध्ये. तर आपल्या शरीरामध्ये फाईट ऑर फ्लाईट सिस्टम इन्स्टॉल्ड, बरोबर? राईट. की जी प्रत्येक ॲनिमलमध्ये, आपण जर एखाद्या कुत्र्याच्या समोर पण गेलो तर एक तर तो आपल्यावर अटॅक करेल, भुंकेल किंवा पळून जाईल, आणि हे आपल्यामध्ये पण आहे. पण आता काही आपण जंगलात राहत नाही आहोत की आपल्यासमोर वाघ तर येणार नाही आहे की ज्याच्यावर आपल्याला फाईट फ्लाईट करावं लागेल. पण आज आपले प्रॉब्लेम्सच वेगळे आहेत की घरात भांडणं झाली किंवा ऑफिसमध्ये काम आहे, प्रेझेंटेशन आहे, मनासारख्या गोष्टी नाही झाल्या, फ्युचरचा स्ट्रेस आहे, अशा पद्धतीचे स्ट्रेस आहेत. पण शरीरामध्ये ती सिस्टीम अजून पण आहे. तर आपलं ज्यावेळेला शरीर असं कुठलाही स्ट्रेस सेन्स करतो त्यावेळेला शरीरात सिम्पथेटिक नर्वस सिस्टम आपली ॲक्टिवेट होते, म्हणजे फाईट ऑर फ्लाईट मेकॅनिझम. आणि ओव्हर द पिरियड जेव्हा आपण तो प्रोलॉंग स्ट्रेस राहतो ती एन्झायटीत बदलते. ऑटो पायलटवरती ती सिस्टीम रन होते, मग भले समोर स्ट्रेस असो किंवा नसो. तर ह्यामध्ये आता जर मला फाईट फ्लाईट सिच्युएशन आहे तर ऑब्व्हियसली मी रिलॅक्स बसू शकणार नाही, माझे मसल्स टाईट होणार आहेत,
कारण मला धावायचं आहे. मग मला शांत ब्रीदिंग करून चालणार नाही. माझं ब्रीदिंग शूट होईल. मी फास्ट ब्रीदिंग करायला सुरुवात करेन. मला ग्लुकोजची लेवल वाढेल ब्लडमध्ये. मला ऑक्सिजन ग्लुकोजची गरज पडेल, बरोबर. त्यानंतर शरीरामध्ये जे असे काही फंक्शन्स आहेत, जसं डायजेशन, आपण सारखं खात असतो, सतत डायजेशन सुरू असतं. पण जेव्हा सर्वायवल थ्रेटमध्ये आहे, त्यावेळेला बॉडी आपोआप असे फंक्शन्स बंद करून टाकते, जे त्यावेळेला आपल्याला गरजेचे नाहीत किंवा त्याचं काम कमी करते. जसं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, ब्रेन फंक्शन्स आहेत. मी आयुष्याचा विचार का करीन जर का मी फाईट फ्लाईट सिच्युएशनमध्ये, सर्वायवल थ्रेटमध्ये. नंतर बघू ना आपण ते. किंवा इम्युनिटी सतत ऑन आहे, ती कॉम्प्रोमाइज होते. आणि जर का हे असंच चालू राहिलं, म्हणजे चालू राहतं आपलं, तर मग काय होईल, हळूहळू आपल्याला हार्टचे इश्यूज सुरू होतील, BP लागेल, डायबिटीस येईल. त्यानंतर शरीर पूर्ण वेळ ताठ आहे तर कुठेतरी पेन सुरू होईल. तर हे आहे ना, हेअर लॉस होतोय, स्किनचे प्रॉब्लेम्स आहे, ओबेसिटी आहे. एक्झॅक्टली. डायजेशन माझं जो कॉम्प्रोमाइज्ड आहे, मी कितीही आल्मंड्स खाल्ले, आता मग त्याचं डायजेशनच चिया सीड्स रात्री भिजवणे उपयोग नाही. नाही तर रोज आपले 6 वाट्या घ्या, ह्याच्यात हे, ह्याच्यात ते, त्याच्यात ते, सकाळी उठा खा. काही होत काही लागणारच नाही माझ्या शरीराला. आणि त्याचा आत ऑलरेडी टॉक्झिन्स आहेत, तर ते घाणच होणार आहे सगळी. नाही म्हणजे तेच मी आता तोच विचार करते की इतक्या सगळ्या गोष्टी ना आता इंटरनेटमुळे ऍक्सेस सगळीकडे मिळालाय. जसं तू ते सांगतेस तर सॉरी इंटरप्ट करते तुला, पण म्हणजे आपण जसं म्हटलं की रात्री तू हेच भिजव, बदामच भिजव, चिया सीड्सच भिजवा, मेथीचंच पाणी प्या, जिराचंच पाणी प्या, म्हणजे सगळे असं आपल्याला वाटतं की आपण हे रोज केल्याने आपल्याला कुठेतरी मदत होईल. पण तरीही सगळेजण आता ह्याच्यातूनच चाललेत. ऍटलिस्ट मी आमच्या जनरेशनच्या लोकांचं सांगेन, केस म्हटलं गळतायत, स्किनला म्हटलं प्रॉब्लेम आहे, ओबेसिटीचा म्हटलं इश्यूज वाढले, डायबिटीज म्हटलं बऱ्याच जणांना आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे, स्ट्रेस एन्झायटी आहेच आहे. मेडिसिन्स काही जण घेतायत, काही जण वर्जवर आहेत, काही जण मग कुठे जिमच लाव, कुठे हेच कर. तर मग ह्या सगळ्यावर हळूहळू सोल्युशन तुम्ही रोज योगा केल्याने मिळतं. नक्की मिळतं. मेडिसिन्स लोकांचे कमी झालेले आहेत डेफिनेटली. आणि म्हणजे जसं मी आता ही सिस्टीम सांगत होते की कॉग्नेटिव्ह फंक्शन्समुळे हे स्ट्रेस एन्झायटी, फोकस नाही करू शकत, बोलते पण ऐकू येत नाही, एका ठिकाणी नाही, लॉस, बरोबर. हा तो खूप कॉमन प्रॉब्लेम आहे सध्या. कळतच नाही काय चाललंय आणि हे होत आहे. म्हणजे आम्ही बघतो किंवा मी पण योग सुरू करायच्या आधी या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये काय होतं, आपण जेव्हा आसन प्राणायाम करतो तेव्हा शरीर वेगवेगळ्या पद्धतीने मूव्ह होतं. सो जे माझं फाईट फ्लाईटमुळे कडक झालेलं शरीर आहे ते मी स्ट्रेच करते. एकीकडे मी नॉर्मल ब्रीदिंग करते शांत, तर माझ्या ब्रेनला सिग्नल मिळतो की मी कम्फर्टेबल आहे, मी सेफ आहे. मग शरीर आपोआप सिम्पथेटिकमधून पॅरासिम्पथेटिकमध्ये शिफ्ट होतो. मग मी एकीकडे प्राणायाम करणार आहे, म्हणजे मी डीप रिलॅक्स ब्रीदिंग करीन, आपोआप माझं डायजेशन नीट सुरू होईल, माझं मन शांत होईल, माझे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स, इम्युनिटी, या गोष्टी हळूहळू रिव्हर्स व्हायला सुरुवात होईल. मग आणि जसं तू क्विक फिक्स म्हणालीस ना, आता जर का मला आत्ता एन्झायटी होती तर आपण काय करू शकतो, आता याच्यामागे काही सायंटिफिक हे नाही आहे, पण हा माझा स्वतःचा पण एक्सपिरियन्स आहे की मी करून बघितलं, करते नाही मी, आणि की आपण खूपदा ना ब्रीदिंग करायला सुरुवात करतो. तसं न करता आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझे मसल्स टाईट झालेत. ब्रीदिंग तर थोडंसं उठून चालणं फिरणं, थोडंसं चालून या, थोडे हात वर करा, थोडं खाली वाका. आधी शरीरामध्ये जी सिस्टीम चालू झाली आहे त्याला युटिलाइज करा. नाही तर गाडीचा ॲक्सिलरेटर ब्रेक दोन्ही एकत्र दाबून टाकला तर कसं होईल, गाडी थरथरायला लागेल. तसं शरीराचं होतं. तर थोडीशी मूव्हमेंट करू शकता. मग थोडेसे सेन्सरी ऑर्गन्स अवेअर व्हा आजूबाजूला काय आहे, कारण आपलं टनेल विजन झाल्यासारखं होतं त्या एन्झायटीमध्ये. कारण फाईट फ्लाईट आहे, परत पळायचे तर इकडचं तिकडचं ॲप्रिशिएट कशाला करू मी. बाकी सेन्सरी ऑर्गन्स आपले ऐकणं किंवा हे कमी ह्याच्यावर चालतात. तर तुम्ही थोडं अवेअर व्हा की तुम्ही कुठे आहात, प्रेझेंटमध्ये या, मग ब्रीदिंग करायला सुरुवात करा, म्हणजे त्याने मन लवकर शांत होतं. आणि मग तुम्ही स्वतःला सांगू शकता की मी सेफ आहे, आत्ता जी सिच्युएशन आहे ती एवढी डेंजरस नाही आहे. खूपदा डेंजरस काही नसतंच, आपण ते मनातच चालू असतं. ह्याने खूप क्विकली परिणाम होतो. आणि त्याच्याबरोबर खाणं पिणं, हे जे तू म्हणाली मगाशी की एवढे बाऊलभर नुसतं पोषण त्याचा काही उपयोग नाही ना. आधी जे काही घाण आत आहे, आपल्याला एखादी खोली आवरायची आहे, घाणेरड्या खोलीत किती सुंदर पीसेस आणून तुम्ही ठेवा, काय उपयोग आहे त्याचा, घाणच राहणार आहे ती. आधी जे घाण करून ठेवली आहे ती साफ करा, त्यानंतर चांगल्या गोष्टी त्यात टाका, तर ते छान दिसेल.
तसं करायला पाहिजे. हे शौचामध्ये येतं. आता मी अच्छा. जसं यमनियम म्हणाले ना, तर नियम म्हणजे मला काय करायला पाहिजे सगळ्यात आधी, त्याचा सगळ्यात पहिला कंपोनंट आहे शौचाचा. शौच म्हणजे क्लीनलीनेस. ओके. तर त्यात अंतर्बाह्य क्लीनलीनेस अपेक्षित आहे आधी. मग तिथून पुढे बाकीच्या साधनं होतील. म्हणून शुद्धिक्रिया पण आधी येतात. जे वमन आहे, जलनेती आहे, नाकाची शुद्धी, त्याच्यात पोटाची शुद्धी. काय आहे? म्हणजे थोडंसं म्हणजे ह्या कशा शुद्धी आहेत आणि आपण कसं करू शकतो? हे गाईडन्स खाली करणं महत्वाचं आहे. ओके. कारण की ह्या अनैसर्गिक प्रक्रिया आहेत. बरं. उलटी करणं, अच्छा, अच्छा. नाकातनं पाणी टाकणं. मग हे पंचकर्मशी रिलेटेड आहे? पंचकर्म थोडं वेगळं, ते आयुर्वेदामध्ये जातं. ओके, हे पण वेगळं आहे. ह्यामध्ये आपण पाणी, मीठ, लिंबू असे इन्ग्रेडियंट्स यूज करून नेतीचा प्रकार आहे, ज्यामध्ये आपण नेझल ट्रॅकमधनं पाणी सोडतो. वॉर्म ओ. पाणी असतं मीठ घातलेलं. त्याच्याने सगळी इम्प्युरिटीज धुतल्या जातात. नस्य ज्याला म्हणतात ते, की ते पण वेगळं? नस्यमध्ये आपण तेल टाकतो किंवा ओके, तूप ओके, टाकतो ओके. नाकात. ह्यात आपण क्लिनिंग करतो जलनेतीमध्ये. किंवा त्यामध्ये रबर नेती पण असते. कॅथेटरचा उपयोग करून नाकामध्ये घालून साफ केलं जातं नाक. अच्छा. मग धौती असते, ज्यामध्ये आपण ॲब्डॉमिनल वमन हो, म्हणजे पाणी हो. पिऊन पिऊन उलटी करणं. राइट, राइट. त्यातही कॅथेटर टाकून वेगवेगळे प्रकार प्रकार आहे. आहेत. किंवा इंटेस्टाईनची क्लिन्झिंग केली जाते अंतर्धौतीमध्ये. तर ह्यातही आपण असंच हवा, पाणी, लिंबू, शंख प्रक्षालन, ज्यात पूर्ण फूड पाईप आपला जो कनाल आहे सगळी सिस्टीम साफ होते. सो हे आपण त्यामध्ये करतो, ज्याने आतले इम्प्युरिटीज जातात. आणि अच्छा. ह्याचा ना खूप फायदा आहे वमनाचा सुद्धा. म्हणजे ॲसिडिटी होताना जर तुम्ही फक्त गोळी खाल्ली तर ते सगळं ॲसिड तिथल्या तिथेच पडलेलं राहतं. राइट. पण वमन केलं की ते सगळं साफ होऊन जातं. हो. नवीन डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट व्हायला मदत होते. त्याचा खूप फायदा होतो. अगदी स्किन क्लीन करण्यासाठी सुद्धा वमनाचा फायदा होतो. तर ह्या खूप छान टेक्निक्स आहेत. नाही, कारण आजकाल तेच होतं ना, की तुम्हाला काही जरी झालं तर म्हणजे टेम टू की पटकन काय क्विक फिक्स आहे तर टॅबलेट घ्या, अर्धा तासात तुम्हाला बरं खरंय. वाटेल. पण मग ते जसं तू म्हटली, की ते इंटरनली सोप्या तुम्हाला आहेत खूप ह्या टेक्निक्स, खूप हार्म सोप्या आहेत. होतोय. फक्त ते शिकणं महत्वाचं आहे. कारण जसं मी म्हटलं अनैसर्गिक आहेत. तुम्ही आपल्या मनाने करू नका, मग त्याचा त्रास होईल. नीट शिकून घ्या, मग करा, सोपं आहे. आणि श्वासावर सगळं अवलंबून आहे, हे तू कंटिन्युअसली तुझ्या बोलण्यामध्ये येतंय. आणि आसनं आपण करताना सुद्धा ब्रीदिंग टेक्निक्स खूप महत्त्वाच्या असतात, राईट? बरोबर की आहे. कुठे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, कुठे कधी होल्ड सोडायचा करायचा आहे, आहे. कुठे खरंय. सोडायचा आहे. आणि बिगिनर्सला ते कळत नाही. बरोबर तर आहे. मग अशा वेळेला की तुम्ही करायचंच नाही, की काय आहे? म्हणजे एक बेसिक त्याच्यात काही आहे का, की काहीतरी तसं असेल ना, की रूल हं, असेल, हं, की हं. अमुक एक गोष्ट झाली तर तुम्ही ब्रीथ इन करा किंवा ब्रीथ आउट करा. तर ते हं. कसं आहे? आसनं करताना जे ब्रीदिंगचे रूल्स पाळले जातात, त्यामध्ये असं आहे की जेव्हा तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग करताय, म्हणजे पोट दाबलं जाणार आहे ओके. तुमचं, बरोबर? हं. तेव्हा श्वास सोडायचा. कारण अच्छा. नॅचरली आपण जेव्हा श्वास घेतो त्याला आपण पोट फुगवतो. हो, हो. डायफ्रम खाली येतो, राईट. चेस्टमध्ये कपॅसिटी वाढते आणि आपण श्वास घेतो. आता मी जर पुढे वाकणार आहे तर माझ्या पोटावर प्रेशर येणार आहे. तर मग तेव्हा मी एक्झेल करणार. ओके. जेव्हा मी ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जाते, तेव्हा मी इन्हेल करणं अपेक्षित आहे, कारण तेव्हा अच्छा. मला एक्सपांड होता येते. ओके. किंवा मी जेव्हा ट्विस्टिंग आसनं करते, जसं अर्धमत्स्येंद्रासन आहे, तर त्यात परत ट्विस्ट करताना माझं बेली ट्विस्ट होणार आहे. सो मी तेव्हा नॅचरली एक्झेल करणार. सो मी आधी इन्हेल करणार, मग मी ट्विस्ट होताना एक्झेल करणार, मग मी होल्ड केल्यावर नॉर्मल ब्रीदिंग करणार. इथे डीप ब्रीदिंगपेक्षा नॅचरल ब्रीदिंग, कारण कुठेतरी ट्विस्ट केलेलं आहे, कुठेतरी बेंड केलेलं आहे, डीप ब्रीदिंगने त्रास होऊ शकतो. तर तुम्हाला जसं संथ श्वसन आम्ही करायला सांगतो, तर तिथे तुम्ही संथ श्वसन करायचं, मग परत ट्विस्ट सोडताना इन्हेल करायचं. सो अशा पद्धतीने मी जो झोपूनची आसनं करते, पोटावरती पाय घेणार आहे, पवनमुक्तासन आहे, एक्झेल करणार तेव्हा. मग सोडताना इन्हेल करणार. सो जेव्हा हे लक्षात ठेवायचं मेन, की पोट कुठेही दाबलं जातंय, ट्विस्ट होतंय, त्याच्यावर प्रेशर येणार आहे, एक्झेल. आणि जेव्हा ते ओपन होऊ शकतं, एक्सपांड होऊ शकतं, तेव्हा इन्हेल. आणि आसनांमध्ये कुठेच श्वास रोखायचा नाही. अच्छा. त्याच्यामध्ये नेहमी घेऊन झाल्यावरती नॉर्मल ब्रीदिंग अपेक्षित आहे. म्हणजे होल्ड केला असं नाही, नाहीच जर आहे. स्पेसिफिकली सांगितलं असेल, काही आसनांमध्ये करतात होल्ड, अच्छा. मंडूकासनासारखं, पण तेव्हा सांगितलं गेलं तर करायचं, नाही तर होल्ड नाही करायचं. कारण स्थिर सुखम, जास्त वेळ आसन ठेवणं अपेक्षित आहे. हो. ते 15 सेकंदात सोडायचंच नाही आहे तसंही. तेव्हा नॉर्मल ब्रीदिंग करायचं. आणि जे प्राणायामामध्ये जे रूल्स आहेत, तर सुरुवातीला बिगिनरसाठी हो. कुंभक करतो तेव्हा तो प्राणायाम होतो. विशिष्ट पद्धतीने आपण जेव्हा श्वास घेतो, होल्ड करतो आणि त्याला सोडतो, तेव्हा तो प्राणायाम आहे. त्याच्यात कुंभ करतो परत. कुंभक म्हणजे श्वास आत घेऊन ओके. रोखणं आणि त्यात काही बंध लावले जातात. अच्छा. पण ही ॲडव्हान्स टेक्निक आहे. बरं. सो ही बिगिनर्सनी करू नये, कारण ते त्रासदायक होऊ शकतं. अच्छा. सो सुरुवातीला फक्त नॉर्मल ब्रीथ इन, ब्रीथ आउट. थोडंसं होल्ड करायचं असेल मनाला कंट्रोल करायला, तर एक 2-3 सेकंद तुम्ही 4 अंकात श्वास घेतला, 2-3 अंकात होल्ड केला, परत 4 अंकात सोडला.
असं तुम्ही करू शकता, ज्याला ब्रीदिंग एक्सरसाइज आपण म्हणूयात, फक्त हो. श्वासप्रश्वासाच्या टेक्निक्स. पण प्राणायाम हा पुढे सुरू करायला पाहिजे. कारण हठयोगात हे पण सांगितलंय, की जर का तुम्ही चांगला प्राणायाम केला, नीट प्राणायाम केला, तर सगळे रोग बरे होतील. पण जर का हो. चुकीचा प्राणायाम केला, तर सगळे रोग येतील. ओ. त्यामुळे स्टेप्स खूप महत्त्वाचे आहेत. एकदम अचानक उठून काही करू नये. हां, कारण कपालभाती मी ऐकलं. हे प्राणायामाचेच प्रकार आहेत ना? कपालभाती ही शुद्धी क्रिया, प्राणायाम शुद्धी नाही. क्रिया आहे. आणि मग मग प्राणायामाचे काय-काय येतात? प्राणायामामध्ये अष्टकुंभक सांगितलेत ओके. हठयोगामध्ये. पतंजलींनी फारसं त्याच्यावर जास्त एलॅबोरेट नाही केलेलं. आहेत त्यातही 4 आहेत प्राणायामाचे प्रकार. पण यामध्ये जास्त करून सूर्यभेदन, भ्रामरी, भस्त्रिका, मग शीतली, सितकारी, प्लाविनी, केवली असे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये आहेत, जे आपल्यासाठी म्हणजे नाही आहेत आता. आपण थोडे-थोडे सूर्यभेदन केला थोडाच किंवा चंद्रभेदन हा त्यात दिलेला प्रकार नाही आहे, पण करू शकतो किंवा भस्त्रिका, भ्रामरी, उज्जाई, शीतली, सितकारी असे प्राणायाम शिकवले जातात. कारण ॲलर्जीजचा पण ना आजकाल खूप जणांना प्रॉब्लेम होतो. म्हणजे ब्रीथिंगचाच इश्यू आहे, कुठेतरी थोडीशी डस्ट आहे किंवा आता सगळीकडेच काही ना काहीतरी चाललं पोल्युशन आहे. तर ॲलर्जीचा खूप जणांना असतो, की 12 महिने बऱ्याच जणांना सर्दी असते किंवा बरोबर आहे. पर्टिक्युलर सकाळी उठल्यावर शिंका येतात आणि मग ते नेझल ट्रॅकचे इश्यूज असतात. तर हं. अशा वेळेला पण प्राणायाम करायला सांगतात, की असं म्हणतात, की बरोबर. त्याच्याने तुमचा ट्रॅक जो आहे तो ओपन होतो व्यवस्थित आणि मग तुम्हाला व्यवस्थित ब्रीथिंग करता येतं. हं. तर मग ह्याच्यातपैकी कुठला प्राणायामाचा प्रकार करणं ह्या लोकांसाठी चांगलं आहे, की कुठलंही तुम्ही जस्ट फक्त हं. ब्रीथिंग, ब्रीथ आउट शांतपणे जरी केलं तरी त्याचा तुम्हाला परिणाम होईल अशा लोकांना? बरोबर. आता ह्या केसमध्ये ज्यावेळेला आपल्याला प्रॉब्लेम आहे, खूप सिव्हिअर नसेल, तुम्ही आधी जलनेतीने वगैरे सुरुवात करू शकता. ह्या शुद्धिक्रिया आहेत, की ज्याने बरं. नेझल पाथ साफ होईल ओके. ॲलर्जीजमध्ये किंवा सायनसचा प्रॉब्लेम आहे. मग त्यानंतर कपालभाती हा प्राणायाम नाही आहे, पण तो करायला पाहिजे ह्या ओके. केसमध्ये. शुद्धिक्रिया त्यात सुद्धा जे स्ट्रोक्स दिले जातात, त्यांनी नाकाची, नाड्यांची शुद्धी होते, लंग्सची शुद्धी होते. ओके. सो ते तुम्ही करू शकता. त्यानंतर काही हीट वाढवणारे प्राणायाम आहेत, ज्यामध्ये आपण उज्जाई करू शकतो किंवा साधं नाडी शुद्धी. आणि काही कूलिंग प्राणायाम आहेत, शीतली, अच्छा. सितकारी, ते या काळात करू नये. बरं. सो ते पण शिकून करायला पाहिजे आणि कुंभक रहित करायला पाहिजे. जे नॉर्मल तुम्ही इन्हेल करा, एक्झेल करा. जसं नाडीशुद्धी मी म्हटलं, उज्जाई आहे, भ्रामरी करू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. सूर्यभेदन थोडं हीट वाढवण्यासाठी तुम्ही करू शकता. पण हे सगळं मार्गदर्शनाखाली. आपल्या मनानुसार करायचे तर फक्त नाडीशुद्धी करा. म्हणजे जे अनुलोम-विलोम म्हणतो ना आपण, एकाने घेतलं दुसऱ्या हो. नाकपुडीने सोडलं, ते ठीक आहे, सेफ आहे. पण बाकी गोष्टी शिकून करायला पाहिजेत. अच्छा. सो म्हणजे काहीतरी इंटरनेटवर सर्च केलं आणि ते ट्राय केलं असं नको. असं त्यापेक्षा नाही. प्रॉपर शिकून घ्या शिकून आणि करा. मगच हां. करा. थोडंसं शिकून मग आपलं करायलाही हरकत नाही. सोपं आहे सगळं करायला. मग आता हे जे योगासनं आपण करतो म्हणजे सगळेच जण करतात. तर ती ना कुठल्या वेळेला करायला पाहिजे? म्हणजे सकाळी जनरली मी पाहिलं, की सकाळी लवकर उठून योगासनं करायला पाहिजेत. कधी-कधी काही-काही जण म्हणतात संध्याकाळी करा. काही जणांचं असतं, की तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर जेव्हा वेळ असेल तेव्हा करा किंवा ब्रह्ममुहूर्तावर करा. ह्याच्याविषयी पण ऐकलंय. तर मग ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4ला उठा आणि तेव्हा करा. तर काय म्हणजे याच्यात नक्की कुठली कुठल्या वेळ वेळेला करायला चूज करायला पाहिजे? हवी? ब्रह्ममुहूर्त हा जो वेळ आहे, तो सूर्योदयाच्या 1.5 तास आधी सुरू होतो. अच्छा, म्हणजे पहाटे 4 ही 4 वेळ नाहीये. असं नाहीये. म्हणजे जर का ओके. 6 वाजता सूर्योदय आहे, तर 1.5 तास आधी 4:30 वाजता ब्रह्ममुहूर्त असतो. तर त्यावेळेला योगाभ्यास करण्याचे सगळ्यात जास्त फायदे आहेत. कारण तेव्हा हवेमध्ये हवा शुद्ध असते. असं म्हणतात, की ओझोनचं प्रमाण जास्त असतं. बरोबर आहे. आपण जेव्हा सकाळी इतक्या लवकर उठतो, त्यावेळेला आपल्याला खाणं-पिणं म्हणजे जे आपण म्हणतो ना सेन्सरी ऑर्गन्स, हे हो. करायचे, ते करायचे, हे विचार कमी असतात नॅचरली. खूप भूक लागलेली नसते. अशा वेळेला कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त असतं. तुमची झोप झालेली असते. सो तुम्ही वेल रेस्टेड असता. अशा वेळेला बाहेरचे बाकीचा जो गोंगाट आहे, घरातले बाकीचे लोकं झोपलेले असतात, कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्या क्षणी आपल्याला नसतात. त्यामुळे तो वेळ सगळ्यात चांगला. ह्यामध्ये एक थोडंसं व्हायब्रेशनचं पण आहे. म्हणजे आज आपण शरीर आणि मनाबद्दल विचार करतो, पण योगामध्ये प्राणमय कोश पण सांगितलाय, जो शक्तीचा आहे, व्हायब्रेशनचा आहे. त्या काळात जेव्हा लोकं झोपलेली आहेत, त्यावेळेला सगळ्यांचे विचार पण वातावरणात नसतात. राईट. एक गोंगाट सुरू झालेला नसतो. तर तो वेळ सगळ्यात चांगला. पण आता सामान्य माणसासाठी जर का तुम्हाला एवढं 4:30 वाजता उठणं शक्य नाहीये, तुम्ही 6 वाजता, 7 वाजता करा. परत सकाळी जास्त फायदा नक्की होतो, तुम्ही फ्रेश असता. त्या क्षणी नीट व्यायाम होतो. संध्याकाळी होईल, नाही होईल, कामं इतके असतात, बरोबर. तुम्ही वेळेवर याल, नाही याल. परत डाएटचे काही रूल्स पाळावे लागतात.
तर त्यामुळे सकाळी केलं तर तुम्ही अनुशापोटी व्यायाम आसनं करू शकता. त्यामुळे ती वेळ सगळ्यात चांगली. त्यानंतर जर नाहीच जमलं तर संध्याकाळी. युजुअली जो संधिकाळ असतो ना, हं. सूर्योदय एक ह्याच्यातनं दुसऱ्या ह्याच्यात, ज्याला आपण म्हणजे सकाळची वेळ, पहाट हो. ही वेळ सो चांगली, परत ट्रान्झिशन जेव्हा आहे. संध्याकाळची वेळ चांगली. तर त्यावेळेला तुम्ही संध्याकाळी करा. पण तेव्हा पण हे रूल्स पाळावे लागतात तुम्हाला, की खूप खाऊन 4 तासमध्ये ॲटलीस्ट 3.5 तास मील नंतर गेले पाहिजेत. किंवा खूप पाणी पिऊन, थोडं पाणी प्यायलं ठीक आहे, पण तुम्ही काही लिक्विड घेतलं आहे तर ते पण साधारण तासाभरानंतर तुम्ही हे सगळं करा. कारण काय आहे, की इंटरनल ऑर्गन्समध्ये जो ताण-दाब निर्माण होतो, इन्व्हर्जन्स असतात. तुम्ही जर का खूप खाऊन केलं तर सगळं उलटेल. साधारण 3 तास तरी ॲटलीस्ट ते फूड इंटेस्टाईनमध्ये जायला पाहिजे. ॲब्डोमेनमध्ये असेल, परत ब्लड फ्लो तुमचा खाणं पचवण्याकडे. तेव्हा तुम्ही व्यायाम केला तर तुझे म्हटले, की कुठल्याही वेळेला करा. हो. तसं नाही करू. कारण मग ती सगळी सिस्टीमच खराब होईल. राइट. किंवा ठीक आहे, चला थोडंसं चेअरवर बसल्या-बसल्या केलं किंवा बेसिक हालचाल केली, वॉक केला तर ते ठीक आहे. पण एकमेव आसन आहे वज्रासन, जे तुम्ही म्हणजे खाल्ल्यानंतर लगेच हो, करू हो. शकता. कारण त्यांनी ब्लड फ्लो पोटाकडे वाढतो. तर ते डायजेशनसाठी चांगलं आहे. त्यामुळे सकाळची वेळ, संध्याकाळची वेळ किंवा मग ब्रह्ममुहूर्त तुम्हाला जमला तर ती वेळ. आणि काहीच जमत नसेल तर मी सांगेन, की तुम्ही तुमच्या सोयीने म्हणजे संध्याकाळी 4 वाजता, 6 वाजता करा. ॲटलीस्ट करायला सुरुवात करा. मग हळू-हळू जीवनशैलीत बदल यायला लागतील. मग सकाळी उठा. नाहीतर मग काहीच होणार नाही. हो. नाहीतर तेच आहे ना, 4 दिवस उठलं जातं. मग 5व्या हां. दिवशी होतं, की नाही आज उशीरच झाला. मग रात्री झोपायला उशीर झाला. मग जाऊ बरोबर दे, आहे. उद्याच करते, परवाच बरोबर करते. आहे. मग ते टाळलं जातं आणि बरोबर मग आहे. मागे पडतं. पण अगदी 10 वाजता, 11 वाजता, 2 वाजता वगैरे करू नका. असं नाही करू. डाएटविषयी तू आत्ता म्हणाले, की त्याचं पण डाएट फॉलो करायला पाहिजे. तर मग असं बरोबर आहे. डाएटमध्ये काय तुमचे बदल असायला पाहिजे किंवा विशिष्ट प्रकारचंच तुम्ही फूड खा किंवा काही त्याच्या वेळा फॉलो करणं, की जसं तुम्ही बरोबर. 3.5 तासाचं अंतर असलं पाहिजे तुमचं योगासनं करायच्या आधी तुम्ही खाल्लेलं पाहिजे. सो ते ट्रॅकमध्ये नसेल. तर असे काय-काय नियम आहेत? कसं फॉलो करायला हवं? योग जे म्हणजे भगवद्गीतेमध्ये याबद्दल बऱ्यापैकी उल्लेख आहे. तर असं काही कुठला चार्ट नाही आहे, की एवढं प्रोटीन असायला पाहिजे, असं खा, तसं खा. पण जसं मी ओके. म्हटलं ना, की प्रकृती त्रिगुणात्मक आहे. सत्व, रजस, तमस. आणि आपण योग का करतोय, की आपण जडत्वाकडनं सत्वाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तर नॅचरली आपण जे फूड चॉईसेस करणार आहोत, ते सात्विक असायला पाहिजेत. पण मी खरं सांगू, की अगदी कंपल्शन हे काही पनिशमेंट नाही आहे. हळू-हळू तुम्ही सुरुवात केली, तुमचे डाएटचे प्रेफरन्सेस बदलतील. आपोआप इच्छा व्हायला लागते, की थोडंसं छान फळं खाऊ, भाज्या-भाज्या खाऊ, सूप पिऊ, असं वाटायला लागतं किंवा जंक फूड नकोसं वाटायला लागतं. सो तुम्ही तसंही जायला हरकत नाही मला वाटतं. पण तरी जितकं सात्विक होईल म्हणजे त्यात प्राणशक्ती जास्त असते. जे फ्रेश फूड आहे, ओके. जे ताजं फळ, त्यामुळे लोकल, रिजनल खायला पाहिजे. कारण की त्यात प्राण असतो. तुम्ही नुसतं प्रिझर्व्ह केलेलं फूड खाल्लं तर ठीक आहे, ते मटेरियल मिळेल, पण त्याच्यामध्ये जी ऊर्जा पाहिजे ती गेलेली असते. मग बरोबर ते आहे. तमस होतं. मग ते जड होतं आत जाऊन, ते लाईट नसतं. सो अशा गोष्टी ओव्हर प्रोसेस्ड, प्रिझर्व्हड, खूप जास्त मसालेवालं न खाणं. त्यातही 2च वेळेला खाणं असं सांगितलंय, अच्छा. की जर जमलं तर, की जसं अग्निहोत्र 2 वेळा करतात, तर असं हो. पोटाच्या अग्नीलाही तुम्ही 2 वेळा फूड द्यायचं. ओके. सकाळी 11-12च्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला. तर ते नीट पचतं आणि त्यात तुम्ही स्पाइसेस खात असाल तर ते थोड्या प्रमाणात जातील. आपण जर दिवसभरातनं 6 मील्स खाल्ले तर 6 वेळा स्पाइसेस पोटात जाणार आहेत. तर त्याचा मग त्रास होतो. ते रजोगुण उत्पन्न करतं, की ज्याने रेस्टलेसनेस, अँगर, इरिटेशन वाढतं. तामसिक गुण म्हणजे ओव्हर प्रोसेस्ड, प्रिझर्व्ड खाणं, पॅकेज्ड फूड किंवा चहा, कॉफी, अल्कोहोल, मीठ या सगळ्यामुळे एन्झायटी, सॉरो, डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेट किंवा लथार्जी, लेझीनेस वाढतो. सो ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि आपण जेव्हा आहार म्हणतो ना, त्याला आहार हा फक्त जिभेचा आहार नाही आहे. आहार म्हणजे तुम्ही डोळ्याचा आहार, कानाचा आहार, त्वचेचा आहार सगळं येतं. जे अच्छा. कुठलं इनपुट आहे, तो आहार आहे. तर ओके. त्यामुळे तुम्ही काय बघताय? तुम्ही जो खूप थ्रिलर मूव्हीज सतत बघताय, तर तुम्ही खूप तमस आणि रजस कलेक्ट करताय. ओके. त्याचा परिणाम होणार, डोक्यात तेच सुरू राहणार आहे. बरोबर आहे. पण तुम्ही काय ऐकताय? काय बघताय? कुठल्या लोकांमध्ये उठता बसताय? तुमचे इन जनरल आहार-विहार कसा आहे? विचार कसा आहे? हे सगळं आहारात येतं. ओके. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे सात्विक प्रेफर केलं पाहिजे. तामसिक, राजसिक कमी. बरेच कमाल रूल्स आहे. आहेत त्यामध्ये अजून सुद्धा. म्हणजे हे तर पण सगळे सेन्सरी ऑर्गन्स झाले ना, म्हणजे आहार म्हणजे फक्त जिभेचा जसं तू आता एक्सप्लेन 5ही केलं ना, सेन्सरी ऑर्गन्स, 5ची डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा.
आता त्याच बरोबरीने 7 चक्राचं पण अलाइनमेंटचं खूप असतं, की आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र असतात आणि ती जर असतील तुमची झालेली, तर तुम्हाला त्याचा खूप जास्त छान फायदा होतो आणि योगासनां थ्रू पण तुम्ही ते अचीव्ह करू शकता, असं ऐकून आहे. तर मग त्या दोन्हीमध्ये मग प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळं आसन आहे का, की एकच आसन जसं सूर्यनमस्काराबद्दल आपण येऊच या त्याच्यावर, की ते एक असं असं म्हटलं जातं, की ते जरी तुम्ही केलंत, तरी तुमचं पूर्ण बॉडीला तुम्ही अलाइन करू शकता. तर ह्या दोन्हीचं उत्तर तुझं एक म्हणजे हँड इन हँड जात असेल, तर ते सांग, की ते दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत? नाही, वेगळे प्रकार नाहीत. हे सगळ्याचं एकत्रच इंटरलिंक्ड पण म्हणजे कनेक्टेड आहे. 7 चक्रासाठी, पण 7ही हं, चक्रांसाठी हं. वेगवेगळी आसनं आहेत का? आणि असं त्याचं कसं आहे आहे? म्हणजे हो, पर्टिक्युलर प्लेसवर जे चक्र आहे त्यासाठी तुम्ही एक आसन करू शकता. पहिले तर चक्र म्हणजे काय? हां. तर मी जसं म्हटलं ना, की आपल्या शरीरामध्ये 5 लेयर्स आहेत. हं. आपण अन्नमय कोश आपण बघितलं हो. आसनांनी ठीक राहतो. राइट. ठीक आहे. मनोमय कोश प्राणायाम, मेडिटेशननी आणि आहार, विहार, आचार, विचार हे 4 पिलर्स आहेत आपल्या जगण्याचे. त्याच्याने आपण त्याला नीट ठेवतो. मग प्राणाचा कोश येतो. आपण हे जे प्राणशक्ती घेतोय पंचमहाभूतांमधनं, हवा, अन्नातनं आपण प्राण घेतोय. म्हणून मी जसं म्हटलं, की ज्यात प्राण जास्त आहे ते फूड खाल्लं पाहिजे. पाण्यातून प्राण मिळतोय, आकाशातनं मिळतोय, वायूतनं आहे, अग्नीतनं आहे. तर ही जी प्राणशक्ती, ऑक्सिजन हा प्राण नाही आहे. जसं पाणी इलेक्ट्रिसिटीने पण पाण्यातून इलेक्ट्रिसिटी बनते. तसं बरोबर. ह्या मधून एनर्जी तयार होते शरीराच्या आत. आपण एक्झाम्पल घेतोय. बरं. तर ते शरीराच्या आत कसं फ्लो होणार ही सिस्टीम नाड्या आणि चक्रांची आहे. ही सटल लेव्हलवर आहे, सूक्ष्म स्तरावरती आहे. असं दिसत नाही आपल्याला तर डोळ्यांनी. पण जसं इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणी बनते, वेगवेगळ्या पॉवर हाऊसेसमध्ये स्टोअर होते आणि केबलच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवली हो. जाते. अशी रँडम नसते. राइट. तसंच आपल्या शरीराच्या आतमध्ये ही जी एनर्जी आहे, ती जिथे नाड्या म्हणजे वाहून नेणाऱ्या त्या चॅनल्स आहेत सूक्ष्म. तर वेगवेगळ्या चक्रांमध्ये ती स्टोअर होते. त्याला आपण स्टोअर हाऊस म्हणतो एनर्जीचं. आणि नाड्यांच्या माध्यमातून सेलपर्यंत शरीरामध्ये पोहोचवली जाते. तर जिथे-जिथे या नाड्यांचे जंक्शन पॉइंट्स आहेत, इंटरसेक्ट जिथे-जिथे त्या होतात, तिथे ती एनर्जी फिरायला लागते. त्याला चक्र म्हटलं जातं. असे मेन 7 चक्र आहेत. आपल्या स्पाईनच्या अलाँग 3 महत्त्वाच्या नाड्या आहेत. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. अच्छा. तर ह्या 3 नाड्या जिथे इंटरसेक्ट होत वरती जातात, तिथे ती 7 चक्र आहे. 6 चक्र आत आहेत आणि 7वं बाहेर आहे डोक्यावरती, क्राउन चक्र. तर म्हणजे बेसिकली काय, की हे एनर्जी चं वर्लपूल आहे. तिथे चक्र तयार होतात. ती शरीराला फिजिकल लेव्हलवर एनर्जी सप्लाय करण्याचं काम करतात. त्यामुळे त्याच्यात भरपूर एनर्जी असणं महत्त्वाचं आहे. ते प्राणायामाच्या माध्यमातून होऊ शकतं. आसनांच्या माध्यमातनं तिथे ती स्टिम्युलेशन आपल्याला सटल लेव्हलवरती मिळतं. त्यानंतर ह्या चक्रांना अवेअरनेस पण अटॅच्ड आहे, की तुम्ही जर चक्र छान बॅलन्स्ड असतील म्हणजे त्यात व्यवस्थित एनर्जी असेल, तर तुमचा लाईफचा एक्सपिरियन्स बदलतो. तर असं म्हटलं जातं आणि हे किती सायंटिफिक म्हणजे याच्यावर रिसर्च सुरू आहे. पण आपल्या ज्या इंडोक्राईन सिस्टम आहे सगळी, ही पण कुठे ना कुठे या चक्रांच्याच अलाँग दिसते. जी आपली ग्रोथ हॉर्मोन किंवा हो. आपलं डायजेशन आणि आपला मूड हं. हे गव्हर्न करतात. जसं जर का मूलाधार चक्र आपण म्हटलं, की जे अगदी सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टशी रिलेटेड आहे. तिथे आपले गोनाड्स आहेत. मग पोटाच्या इथे सोलर प्लेक्सस, मणिपूर चक्र, तिथे एड्रेनलिन आहे, पॅनक्रियाज आहेत. मग थायमस ग्लँड आहे, थायरॉईड, पॅराथायरॉईड आहे, पिनियल पिट्युटरी ग्लँड आहेत. सो आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो, तेव्हा हे सगळं स्ट्रेच होतं. जे फॉरवर्ड बॅक मूव्हमेंट आहे, की आपण पुढे पण वाकतो, हो. मागे पण वाकतो, येस. एक पाय पुढे घेतो. ह्या वेगवेगळ्या चक्रांना त्यामध्ये स्टिम्युलेशन मिळतं. म्हणजे स्टिम्युलेशन म्हणजे काय, की फिजिकल लेव्हलवरती तिथे दाब, ताण निर्माण हो. होतो. एकीकडे प्राणशक्तीचा आपण नीट शांत श्वास घेत असतो. प्राणायामामध्ये आपण भरपूर एनर्जी घेतो. तर ही चक्र आणि मंत्रांचा पण खूप फायदा आहे ह्यामध्ये. अच्छा. कारण व्हायब्रेशन आहे ना हे. तर जर का तुम्ही ओम किंवा वेगवेगळे बीजमंत्र पण आहेत वेगवेगळ्या चक्रांची. अच्छा. त्याचं जर तुम्ही उच्चारण केलं तर ते व्हायब्रेशन्समुळे ती ॲक्टिवेट असतात, पण ती बॅलन्स व्हायला मदत होते. तर तसं तमस गुणाकडून सत्वाकडे जाण्याचा तो प्रवास. म्हणजे मूलाधार चक्र हे अगदी सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टशी की मटेरियल पोझेशन, सिक्युरिटी ह्याच्याशी गव्हर्न बरोबर. करतं. मग पुढे स्वादिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे. स्वादिष्ठान म्हणजे आपलं सोशल आपण ॲनिमल आहोत. सो आपले रिलेशन्स आणि थोडं पॉझिटिव्हनेस आणि इंटिमेट रिलेशन्स त्यात येतात. मग मणिपुरामध्ये सेन्स ऑफ आय येतो, इगो, सक्सेस, मोटिवेशन
हे सगळं. मग अनाहतामध्ये अजून ते सत्वाकडे जायला लागतं, की ब्लिस, कंटेनमेंट या गोष्टी येतात. मग विशुद्धीमध्ये विजडम, कम्युनिकेशन आणि आज्ञाचक्र म्हणजे तुमचं नॉलेजचं सीट आणि सहस्रार चक्र, क्राऊन चक्र हे तुम्हाला युनिव्हर्सशी जोडतं. ओके. बाहेरच्या एनर्जीला आतल्या एनर्जीशी जोडतं. सो असं ही खूप वास्ट कॉन्सेप्ट आहे खरं. पण म्हणजे फिजिकल लेवलवरती, इमोशनल लेवलवरती, पर्स्पेक्टिव्ह लेवलवरती आणि श्वास, एनर्जी या सगळ्यामध्ये चक्र खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो म्हणजे हे जर अलाइन करायचं असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार जरी हां. केलात तरी सुद्धा त्याच्यानी ह्यावर फायदा आपण होतो. होऊ शकतो. कारण सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलं जातं. खूप महत्त्वाचे आहेत ते. कारण त्यामध्ये आसनं आहेत. 12 आसनांची साखळी त्यामध्ये आपण हं. करतो. हो. त्यानंतर त्यामध्ये प्राणायाम म्हणजे थोडं ब्रीदिंग एक्सरसाइज होतो. कारण काही आसनं करताना आपण त्यात ब्रेथ रिटेन्शन पण करतो. रूल्स ओके. आहेत. फॉरवर्ड बेंडिंगच्या वेळेला एक्झेल हो. आपण आधी नॉर्मल ब्रीदिंग करतो, इन्हेल करतो, एक्झेल करतो, इन्हेल करतो, एक्झेल करतो. सो ब्रीदिंग रेग्युलेट होतं त्यामध्ये. त्यानंतर आपण ओम ह्राम मित्राय नमः हे जे आपण वेगवेगळे मंत्र मंत्र म्हणतो, म्हणतात. राइट. त्या मंत्रांचा, त्या व्हायब्रेशनचा उपयोग आपल्या आतमध्ये चक्रांवरती होतो पॉझिटिव्ह. मग त्यानंतर जसं आपल्या वेगवेगळ्या जसं मी म्हटलं की इंडोक्राईन, एक्झोक्राईन ग्लँड्स आहेत राइट. तिथे, त्यांना स्टिम्युलेशन मिळतं. शरीरामध्ये कुठेही पेन आहे, अलाइनमेंट इश्यूज आहेत, ते क्युअर होतात. आसनांचे सगळे बेनिफिट्स, ताण दाब निर्माण झाल्यामुळे ब्लड फ्लो नीट होणं, इंटेस्टाईन्स खराब आहेत. लोकांना आसनं करून मी बघितलं क्लासमध्ये एका मुलीला लूज मोशन सुरू झाले आसनं आणि सूर्यनमस्कार घालून. हो. पण ते ॲक्च्युअली चांगली साईन नाही. म्हणजे बॉडीमध्ये इतकं रिटेन करून ठेवलं होतं, की आसनं करायला लागल्यावर मन मोकळं व्हायला लागलं, तर सगळं मोकळं व्हायला लागलं. ओह! आणि चांगलं आहे म्हणजे हे ॲक्च्युअली योगाचं हे असं आहे, की सुरुवातीला सप्रेस्ड गोष्टी सरफेसवर येतात. क्लीनिंग होतं. मनामध्ये पण जो खूप असेल, तर योगासनं करायला लगेच छान नाही वाटत. अच्छा. तुम्हाला सुरुवातीला खूपदा इमोशनल टर्ब्युलन्स फेस करावा लागतो. गोष्टी येतात बाहेर आणि मग ते निघून जातात. त्याला अच्छा. आउटलेट मिळतो. सो हे सूर्यनमस्काराने होतं. खूप फायदा आहे त्याचा. आता मी ना म्हणजे जनरली आपण वेट लॉसशी रिलेटेड आता सगळेजण फेस करतायत. ओबेसिटीचा हा खूप मोठा प्रॉब्लेम भारतामध्ये आहेच आहे. कारण भारतात खूप जास्त प्रमाणात ओबेसिटी वाढली आहे. हं. तर वेट लॉस म्हटलं की मग लोकांना असं सांगितलं जातं आणि खूप ठिकाणी येते की तुम्ही वेट ट्रेनिंग करायला पाहिजे. तुम्ही हं, हं. जिममध्ये जा, वेट ट्रेनिंग करा. वेट ट्रेनिंग तुमचे मसल्स बनतील आणि मग तुम्हाला स्ट्रेंथ मिळते. स्ट्रेंथनिंग रिक्वायर्ड आहे. त्याच्याशिवाय तुमचं सगळे ना बॉडी नीट होणार नाही आणि फॅट तुमचं लॉस होत नाही वगैरे. बरोबर. आणि इकडे जर तू योगासनाचं जसं तुम्ही एक्सप्लेन करतेस एक-एक, तर ते दाब, ताण आणि ह्याच्यावर आहे. ह्याच्यात कुठलंही बाहेरून आपण वेट वापरत नाहीये. जे बॉडी वेट आहे त्याच्याचवरनं होतं. सो मग व्हिच वे शुड वी फॉलो? म्हणजे दोन्ही साइडनी चाललंय. मला असं वाटतं की दोन्ही फॉलो करायला पाहिजे. ओके. म्हणजे जसं मी आधी म्हटलं की योग हे तसंही व्यायामाचा प्रकार नाहीये. नाहीच आहे. बरोबर आहे. ह्याच्यात काहीतरी वेगळं अपेक्षित आहे आणि त्यात काहीतरी वेगळं अपेक्षित आहे. सो आज जसं आपल्यामध्ये ताकदही नाहीये, त्यामुळे मसलचा टोन आपल्याला न करून कसा चालेल? म्हणजे आपण जर फक्त फ्लेक्झिबिलिटीवरती आणि याच्यावरच लक्ष दिलं, तर मसल लॉस होईल. हं. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी स्वतः 12 किलो वजन घालवलंय योगासनं करून फक्त. ओके. पण नंतर जेव्हा त्यामध्ये कुठल्याच पद्धतीची स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲड नव्हती केली, तर हळूहळू मसल लॉस पण व्हायला लागला. तर फक्त स्टॅटिक मूव्हमेंट नाही चालणार आता, कारण आपली लाईफस्टाईल तशी झाली आहे. डायनॅमिक मूव्हमेंट्स पण लागतील. पण फक्त तुम्ही ओबेसिटी घालवायला जिमच करा, हेही मग चुकीचं आहे. सगळ्या गोष्टींना एकत्र करा आणि मी म्हणेन त्याची सुरुवात योगाने आधी करा. बरं. म्हणजे कारण तेही अगदी सुरू केल्या 2 दिवस हे 2 दिवस ते म्हणजे काहीच नाही झालं असं होईल ते. तर आधी तुम्ही आसनांनी सुरुवात करा. पहिले ती एक फ्लेक्झिबिलिटी येऊ दे. कारण वेट लॉस हा नक्की होतो. बाय प्रॉडक्ट आहे योगाचं. कारण मी जसं म्हटलं, की तुमचं डायजेस्टिव्ह फायर वाढायला मदत होते. खूपदा ओबेसिटी जे ईटिंग होतंय ते एन्झायटी स्ट्रेसमुळे होतं. जे हो. आपण ती स्ट्रेस सायकल बघितली. हो. तर मन शांत होतं, श्वास कंट्रोलमध्ये आला, मूड चांगला झाला, की क्रेव्हिंग कमी व्हायला लागतं. डाएटचे चॉईसेस बदलतात हळू-हळू. मग ते होतं. व्यायाम तर होतोच आहे. म्हणजे असं नाही, की असं म्हणजे व्यायाम प्रकार नाही म्हणजे काय त्याने व्यायाम होणार नाही. होणार आहे. स्टेबिलिटी मिळते, स्ट्रेंथ वाढते. या सगळ्या गोष्टींनी आधी तुम्ही सुरुवात करा. म्हणजे बॉडीमध्ये थोडी ॲजिलिटी येईल. मग तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करा, पळायला पण जा. सगळ्या गोष्टी एकत्र करा, सगळं चांगलं आहे. असं काही वाईट हे नाही, पण एकच गोष्ट नाही केली पाहिजे. मग त्यापेक्षा योगासनं करा. त्यात बऱ्याच गोष्टी कव्हर होतात.
असे कुठले एक्झाम्पल्स आहेत का, की म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप काही फिजिकल इश्यूज होते किंवा काही काही मेडिसिन्स किंवा मेडिकल काही प्रॉब्लेम होता आणि विथ द हेल्प ऑफ योगासनं खूप कंटिन्युअसली त्यांनी बरीच वर्ष केल्यामुळे त्यांना काही फायदा झाला. असं काही एक्झाम्पल आहे का? कारण आता आजकाल कसं होतं ना, की रिलेट होतं लगेच, की म्हणजे बीपीज कमी, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या किंवा डायबिटीज बंद झाला. सो म्हणजे आय डोंट नो हे बरोबर नाहीये, पण प्रत्येकजण आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशनच शोधतंय. बरोबर. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन असं कुठलं झालंय, की तुझ्या कुठल्या स्टुडंटची काही केस आहे? अशा बऱ्याच आहेत. म्हणजे बेसिक लेव्हलवरती मी अगदी लगेच डायबिटीज रिव्हर्सच होईल किंवा असं नाही होऊ शकत. तुम्ही इतके वर्ष खराब लाईफस्टाईलनी जर का ते ओढून घेतलंय, तर ते काही दिवसाच्या योगासनाने हो. रिव्हर्स नाही नाही एखाद्या होणार. वेळेला होणार. पण कंट्रोलमध्ये यायला खूप मदत होते. पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, इन्फर्टिलिटीच्या हो. केसेसमध्ये खूप फायदा होतो. म्हणजे हे मी बघितलंय. आणि जसं म्हणजे तू म्हणाली, की एक होती स्टुडंट माझी, की जी ट्राय करत होती कन्सेप्शनसाठी. योगासनं करायला लागल्यावरती तिला त्याच्यातनं फायदा झाला. मग माझ्याच घरामध्ये एक उदाहरण आहे. ऑस्टिओपोरोसिस सांगितला होता. अगदी ओके. म्हणजे चालता येत नव्हतं, व्हीलचेअर लागेल की काय अशी स्थिती झाली होती. बरं. आणि मग एक दिवस कंटाळून त्यांनी गोळ्या फेकून दिल्या. खूप दिवस चालू होतं. योगासनं केली. जसं मी म्हटलं फक्त योगा नाही, कार्डिओ पण केला, थोडे ओके. एच-आय-टी वर्कआउट्स पण केले आणि हे सगळं आम्हीच म्हणजे केलं एकीकडे घरात. आणि आता डान्स क्लास चालू आहे. ओह! रेग्युलर व्यायाम चालू आहे. योगासनांच्या क्लासमध्ये मी डेमॉन्स्ट्रेशनसाठी वापरते खूपदा. असे असे खूप एक्झाम्पल्स आहेत आणि स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशनमध्ये तर खूपच परिणाम दिसतो. तर ते लगेच मूड चेंज होणं किंवा ते चेंजेस जाणवायला लागतात. कारण जसं मगाशी पण आपण ह्याच्यात बोलतो ना, की प्रत्येक गोष्ट इंटर रिलेटेड आहे. जरी तुम्हाला काही फिजिकल गोष्ट म्हणजे त्रास होत असेल, तर ते सेन्सरी ऑर्गनला जसं तू म्हणाली, तर मी रिलेट करू शकते, की बरोबर तुमची आहे. तब्येत खराब आहे, तुमचा मूड खराब होणार. मग तुमचा मूड खराब झाला, की परत एक विशियस सर्कल आहे, की तुम्हाला असं वाटणार, की चला काहीतरी जाऊन करेक्ट. खाऊन येऊ किंवा काहीतरी पार्टीला करूयात किंवा कोणाला बोलवूयात. पण हे सर्कल ब्रेक करणंच आता खूप अवघड झालंय. ते त्याला आपण जमतच नाहीये. सायकोसोमॅटिक जे इफेक्ट म्हणतो हं. बॉडीवरती, की इथून सुरू होतात आणि मग शरीरावर दिसतात. राइट. ही गोष्ट पतंजली महर्षींनी त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवली आहे, की दुःख दौर्मनस्य अंगमे जयत्व श्वास-प्रश्वास हे विक्षेपसह भूव आहेत. म्हणजे विक्षेप म्हणजे काय, की हे प्रॉब्लेम हो. मनाचा लेझीनेस, दुबळेपणा किंवा अविरती म्हणजे आपल्याला खूप अटॅचमेंट असते गोष्टींपासनं आणि त्यातून विक्षेप तयार होतात मनात आणि त्याचे सहभुव म्हणजे त्याच्याबरोबर काय येतं दुःख, मग हळू मनाचा दुबळेपणा म्हणजे थ्रेशोल्ड कमी होणं हं. मनाचं. मग हळू ते अंगमे जे येतो अंगावरती रिफ्लेक्ट व्हायला लागतं. प्रत्येकासाठी जे आपण स्ट्रेस सायकल म्हटलो, कोणाला मे बी बॉडी पेन सुरू होईल कारण मसल्स हो. टाईट आहेत. कोणाला बीपीचा त्रास सुरू होईल, कोणाला हार्टचा इश्यू होईल, कोणाला डायजेशनचा इश्यू होईल. सो प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ते रिफ्लेक्ट होतं. आणि श्वासोप्रश्वास आहे. एकदा श्वास गेला म्हणजे त्याचं इरेग्युलर ब्रीथिंग सुरू झालं, की नाही नव्हते ते पण प्रॉब्लेम्स ते ओढून आणणार आहे. ओढून आणतात. सो अशा पद्धतीची ती चेन आज सुरू आहे. पण त्यासाठी योगासनं आणि किंवा मी त्याचे क्विक फिक्स म्हटलं ना, ते क्विक फिक्सच आहे. ते सोल्युशन नाही आहेत. पण थोडं मूव्ह करणं, थोडंसं सेन्सरी ऑर्गन्सनं आपल्या हे करणं, की कुठे आहोत. ते म्हणतात ना 5 गोष्टी बघा, 4 हं. गोष्टींचा वास घ्या, 3 गोष्टींची चव घ्या. हो, करा. हो. फायदा होतो त्याने सुद्धा. मग लिहिणं, की मी सेफ आहे काय, जे काही तुम्हाला जे काही जशा कशाने उपयोग होईल, ते तुम्ही करू शकता आणि ते योगाच्या माध्यमातून रिव्हर्स होतं. 100% रिव्हर्स होतं. या गोष्टी क्युरेबल आहेत. आणि समजा ना आता उद्यापासून एखाद्या व्यक्तीला सुरू करायचं झालं, की आता मला हं. योगासनांचा अभ्यास सुरू करायचा आहे किंवा प्रॅक्टिस सुरू हं, करायची आहे. हं. तर अशी कुठली सोपी आसनं आहेत, की जी तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि त्याच्याने तुम्हाला फायदा होईल? जरी तुम्हाला म्हणजे तितकं गाईडन्स घ्यायला जमत नसेल जमत काही नसेल. कारणामुळे, की हं. आत्ता लगेचच क्लास जॉइन नाही करू शकत आहे. बरोबर. तर असे कुठले ईझी काही आसनं आहेत का? याच्यामध्ये तुम्ही जर गाईडन्स तुम्हाला घेता येत नाहीये, सूक्ष्म व्यायाम आहेत, की ज्यामध्ये आपण जे पी-टी एक्सरसाइज आधी केले होते, हं. की नेक मूव्हमेंट करणं, हाताची मूव्हमेंट, ट्रंक मूव्हमेंट, गोल फिरवणं बॉडीला, ओके. म्हणजे पूर्ण गोल फिरवणं, हो. नुसतं असं नाही. मग मांड्या स्क्वॉट्स करणं थोडंसं ओके. किंवा पावलं फिरवणं, ह्या हं. अशा ह्याने तुम्ही सुरुवात करू शकता. सूक्ष्म व्यायामाने सुद्धा सूक्ष्म शरीरावरती खूप फायदे त्याचे सांगितलेले आहेत, की आपले सप्तधातू, त्रिदोष पंचप्राण सगळ्यांना त्याचा फायदा होतो. सो तिथून सुरुवात करा. सेफ आहे अतिशय. मग त्यानंतर तुम्ही थोडे सूर्यनमस्कार आजकाल सगळ्यांना माहिती असतं कसं घालायचं. ते तुम्ही व्हिडिओज आहेत. नेट मी असं नाही म्हणणार की त्याच्यावर सगळं करा. पण अगदीच तुम्हाला जमत नाही तर ते बघून कधीतरी लहानपणी घातलेले असतात. हो. सूर्यनमस्कार घाला.
मग सोपी आसनं जर तू म्हणशील तर अर्ध पश्चिमोत्तानासन आहे, पूर्वोत्तानासन आहे, भुजंगासन सोप्या ते सूर्यनमस्कारामध्ये तसे कव्हर येतं. होतं. वज्रासनामध्ये बसा किंवा सेतुबंधासन, पवनमुक्तासन अशी काही सोपी आसनं आहेत, ती तुम्ही करू शकता. आणि थोडासा गाईडन्स तर महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येकाला सगळं सूट होईल असंही नाही आहे. कोणाला जर का बॅक पेनचा इश्यू हो. आहे आणि काहीतरी असं केलं, की जे सूट नाही होत मग त्रास वाढू शकतो. तर बरोबर आहे. आणि चेअर योगाविषयी पण म्हणजे बरंच हं. बोललं जातं ना, की तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत, की तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट बसून तेवढं स्ट्रेचिंग करणं शक्य नाहीये, तितकं जमत नसेल, तर तुम्ही यू शुड स्टार्ट विथ चेअर योगा. येस, करू तर शकता. चेअर योगाचं काही असे आहेत? त्यामध्ये जे आपण म्हणजे एक लक्षात ठेवायचं, की आपला जो स्पाइन आहे, आपल्याला काय-काय करायचंय, वरती स्ट्रेच झालं पाहिजे, फॉरवर्ड बेंडिंग झालं पाहिजे, एखादं बॅक बेंड झालं पाहिजे, ट्विस्ट झाला पाहिजे, हिप्स स्ट्रेच झाले पाहिजेत, मांड्यांना आणि यांना स्ट्रेच बसायला पाहिजे. सो एवढं तर तुम्ही ॲटलीस्ट करणं गरजेचं हां. आहे. सो मग बसल्या-बसल्या अच्छा. करू शकतो आपण. हात वर स्ट्रेच केले, चेअरला पकडून आपण इकडे आणि इकडे ट्विस्ट केलं. इथेच मी पाय ठेवले तर मी खाली वाकले आणि जमिनीला हात हो. लावला किंवा पाय असा मांडीवरती घेतली, इथे स्ट्रेच बसतो आणि अशी खाली वाकले. असं तुम्ही क्रिएटिव्ह होऊ शकता यामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शरीराला स्ट्रेच करू शकता आणि त्यातून फायदा होईल. नेक मूव्हमेंट पॉसिबल आहेत, अँकल मूव्हमेंट पॉसिबल आहेत, ट्विस्ट पण आहे. पायात डिस्टन्स घ्या, एक अँकल पकडा, दुसरा हात वरती स्ट्रेच करा, इकडनं दुसरीकडनं करा. तर त्यानी पण फायदा होतो. हे पण ठीक आहे, म्हणजे क्विक आपण करू शकतो, पण नक्की करू शकतो, फायदा होईल. पण म्हणजे सुरुवातीला जर अगदीच जमत असेल, तर ते करून हे मग करा. हळू तुम्ही हो. मूव्ह झालात तरी चालणार आहे. चालेल. समथिंग इज बेटर दॅन दॅन नथिंग. नथिंग ॲक्चुअली. येस. आणि ब्रीथिंग खूप महत्त्वाचं आहे. हो. मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन म्हणजे 4 अंकामध्ये श्वास घेतला आणि 6त सोडला सुरुवातीला. म्हणजे तुम्ही मोजा, घड्याळाचं मोजा किंवा मनात काउंट करा, जे सोपं वाटेल तसं. पण थोडं डीप ब्रीथिंग, आधी नॉर्मल ब्रीथिंगने सुरुवात करायची, मग थोडं डीप करत जायचं. आणि अगदीच लक्ष लागत नाही आहे, तर एखादं सॉफ्ट म्युझिक त्याच्याबरोबर, की एक 10 मिनिटाचं म्युझिक उचललं किंवा 5 मिनिटाचं घेतलं आणि ते संपेपर्यंत त्या म्युझिकच्या रिदमवरती ब्रीथिंग सुरू केलं, ओके. तर तरी मन पण शांत राहतं, आपल्याला एक अँकर राहतो आणि आपण ते पूर्ण करू शकतो. तर हे तुम्ही ऑफिसमध्ये पण करू शकता. सो दीर्घ श्वास घ्यायचा, हं. मोजत हळू होल्ड करायचा की नाही? होल्ड होल्ड करायचा 1, 2, की 3 सेकंद आणि चालेल. त्यापेक्षा जास्त नाही? खूप नाही होल्ड. आणि मग त्या जितके समजा 4 काउंट मी दीर्घ श्वास घेतलाय, तर हं. मी 2 काउंट होल्ड होल्ड केला केला. आणि 6 काउंटमध्ये सोडायचा प्रयत्न सोडला. करायचा. किंवा 1:1 केलं तरी चालेल. अच्छा. सुरुवातीला आपल्याला खूप असं दम लागेल असं नाही करायचं करायचंय. नाही. ओके. 3 काउंटमध्ये घेतला, 3 काउंटमध्ये सोडला, असंही करू शकता. हळू-हळू जसं जमेल तसं ते वाढवत जायचं. प्रयत्न करायचा की एक्झेलेशन आपलं जास्त लाँग आहे ओके. इन्हेलेशनपेक्षा. तर त्यांनी जास्त रिलॅक्स वाटतं. ते पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्ह करतं आपलं. बरं. सो मला अजून एक की दीर्घ श्वास आपण घेतो हे कसं? कारण मागे पण एकदा बोलताना तू सांगत होतीस, की आपण इथून श्वास नाही, इथून घ्यायला पाहिजे. तर ते जमतंच का, की हळू प्रॅक्टिसने प्रत्येकाला जमेल? प्रॅक्टिसने जमेल. सुरुवातीला आपल्याला कारण चुकीचं ब्रीथिंग करायची सवय लागली आहे. हो. पहिले श्वास घेता पण येत नाही. आपण ओढतो हो, आणि त्यांनी हो. त्रास होतो. पण ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू केलं. आपण करून बघूया. चालेल. ताठ बस. आपण आता 3 काउंटमध्ये श्वास घेऊयात चालेल. आणि 6 मध्ये सोडूयात. आणि डोळे ठीक बंद आहे. डोळे ठेवायचे? बंद करायचे आणि सुरुवातीला एक मोठा श्वास घेऊन श्वास सोड आणि पूर्ण शरीर शिथिल करून घ्या. डोकं रिलॅक्स सोडायचंय. कपाळ, दोन्ही डोळे, गाल, जॉ, मान आणि खांदे. जर कुठलाही मसल घट्ट धरला असेल ना, तर त्याला सोडून द्यायचं, रिलॅक्स करायचं. दोन्ही हात, पूर्ण पाठ, पाठीची वरची बाजू, मधली बाजू, लोअर बॅक, आपला पेल्विक एरिया रिलॅक्स सोडायचा आहे. रिब केज, बेली, दोन्ही थाईज, काफ्स आणि फीट. पूर्ण शरीर शिथिल करून झालं. अजूनही कुठलेही मसल्स घट्ट धरले असतील, मे बी जॉबच्या इथे किंवा हार्टपाशी, तर त्याला रिलॅक्स सोडायचे. एक मोठा श्वास घे, मोठा श्वास सोडून द्या. आता 3 अंकात श्वास घ्यायचा आहे. श्वास घे. 1,
2 3 सोड 1 2 3 4 5 6 घे 1 2 3 सोड 1 2 3 4 5 6 श्वास घ्यायचा आहे पोटातून छातीचा खालचा भाग छातीचा वरचा भाग श्वास सोडायचा आहे छातीचा वरच्या भागातून खालच्या भागातून आणि पोटातून परत श्वास घे 1 2 3 सोड 1 2 3 4 5 6 लास्ट टाइम घ्यायचं आहे 1 2 3 सोड 1 2 3 4 5 6 डोळे बंद ठेवायचे आहेत रिलॅक्स नॉर्मल ब्रीदिंग आणि मग हळूच डोळे उघडायचे अमेझिंग. वाटतंय? खूप मस्त वाटतंय. मला ना 6 काउंट पर्यंत जमलंच नाही. 4 काय वर हरकत नंतर नाही. आय थिंक मी हं. 5 पर्यंत ब्रीथ आउट करू शकले, पण 6ला मी इन्हेल करायला लागले होते. मे बी हळू-हळू काही हरकत नाही प्रॅक्टिस तिथे जसं जमेल. जमेल तसं पण एकदम म्हणजे ना आता असं वाटतंय, की म्हणजे आपण पॉडकास्टला बसलोय काहीच नाही डोक्यात. जसं की अरे हो, आपण स्टुडिओत आहे नाही का, म्हणजे कम्प्लिटली रिलॅक्स, शांत. आता इनफॅक्ट मला नेक्स्ट काय विचारायचं आहे ह्याच्यात मला असं झालं, की अरे हो, आपण इतकं रिलॅक्सिंग होतं ते. सिरियसली म्हणजे त्याचे खूप प्रकार आहेत म्हणजे जर आपण अँक्शस असू ना तर शीतली सितकारी सारखे हे क्विक सांगते मी आता खरं तर हे जर तुला 2-3 श्वासात एवढं बरं वाटतंय हो, हो. तू 10 मिनिटं केलंस तर किती बरं मला वाटेल. इनफॅक्ट माझ्या विजन मध्ये पण इतकं क्लॅरिटी वाटते. आय डोंट नो व्हाय. का कारण जसं मी मगाशी म्हटलं ना हो. आपण स्ट्रेसमध्ये असतो त्याला हम्म. आपण टनेल विजन होतं आपलं हो. आपण कंटिन्युअसली आपल्याला कळत नाही आता ते आपल्या जगण्याचा एक भाग बनून गेलाय कंटिन्युअसली अशी एक एन्झायटी काहीतरी घाई असते कुठेतरी हो. जायचे काहीतरी हो. करायचे सतत विचार 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 त्यात चित्तवृत्तीचा निरोध करणं अपेक्षित आहे आणि जेव्हा आपण थोडंसं ब्रीदिंग केलं थोडं हे केलं की लगेच तुझ्या डोक्याला समजतं की मी रेस्ट डायजेस्ट मोडमध्ये आता जायला Right. पाहिजे फाईट फ्लाईट नाही आहे तर मग अचानक उघडलं ना डोळे की असं सगळं HD क्वालिटी हा, म्हणजे दिसायला खूपच लागतं क्लिअरिटी म्हणजे मला एकदम तो फरक जाणवला, की बाकी तर आहे आपण बोललो तुझा आवाज येत होता त्यामुळे तू आपलं जे चाललंय ते तेवढं मला अगदी इतकं नाही झालं, की अगदी ध्यान बिन की लक्षात नाहीये काही. पण मला विजन अपेक्षितही मध्ये नाही. फरक एकदम हा. अपेक्षा मला एकदम क्लिअर असं दिसलीस तू, की इतकी Correct. छान. म्हणजे तू शांत झाली हा, त्याच्यामुळे सो ह्या सगळ्या गोष्टींना असं पण आता लहान मुलांकडे पण मी माझं नेहमीच असतं म्हणजे आय डोंट नो वाय मे बी मी माझ्या मुलाला इमॅजिन करते बोलताना, की असं वाटतं की ह्या सगळं त्यालाही कळलं पाहिजे. तर लहान मुलांना गोडी मग कशी लावावी ह्या सगळ्यात? लहान मुलांबद्दल असं आहे की पहिले तर म्हणजे जे ग्रंथात लिहिलं आहे त्यात एक श्लोक आहे त्याच्यावरी की युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधी तो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी मापनोती ततो योगे स्वतंत्रिता अच्छा. म्हणजे युवा म्हणजे तरुण व्यक्तीला करायला सांगितलंय कोण योग करू शकतं तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीत अतिव्याधीत व्यक्ती करू अच्छा. शकतो जे त्याला सूट होईल आणि ओके. त्याच्याने सिद्धी मिळतेच म्हणजे काय की त्याचा जे काही फायदा आहे तो त्यांना मिळतो त्यात लहान मुलं मुद्दामून सांगितली नाही आहेत अच्छा. कारण असं म्हणतात की 12 वर्षाचं मूल होईपर्यंत ऑसिफिकेशन प्रोसेस म्हणजे हाडं जोडण्याची प्रोसेस झालेली नसते बरं. त्यांच्यात जास्त हाडं असतात आपल्यात कमी असतात हो, हो. तर खूप जर तुम्ही ताणदाब दिला ना त्या काळामध्ये सगळं जमतं पूर्ण भुजंगासन जमतं धनुरासन जमतं Yes. सगळं जमतं कारण की फ्लेक्झिबिलिटी असते हो, हो. पण त्यांनी हायपर एक्सटेन्शन होऊ शकतं म्हणजे त्याचा त्रास होऊ शकतो अच्छा. पण गोडी लावणं किंवा प्राणायामाला शांत बसवणं हे मुलांना शक्य नाही आहे नाही. पण त्या काळात ते खूप चांगल्या म्हणजे तुम्ही ना त्यांचा आहार कंट्रोलमध्ये करा त्यांना पहिल्यापासून तुम्ही काय सवयी लावताय लाईफस्टाईलचे व्यायाम पळापळी करणं हे करणं हे करून घेऊ शकतो आसनं सुद्धा स्थिर सुखम आसनम नाही व्यायामासारखं करून घेतलं ओके. थोडंसं की घेतलं सोडलं तर ठीक आहे पण त्यामध्ये खूप ॲडव्हान्स जायला नको सुरुवातीला आणि पालक जर करेल म्हणजे मी क्लासमध्ये बघितलंय हे की ओके. खूप जण लहान मुलं असणारे ज्या व्यक्ती योगासनं करत असतात बाजूला काही दिवस फिरत असतात मग थोडंसं बघत हा. असतात मग त्यांनाही समजतं मग करायला लागतात
त्यामुळे ह्या गोष्टी लहान वयामध्ये गोडी निर्माण होऊ शकते. म्हणजे ते पण पेरेंट्सनीच दाखवलं पाहिजे की त्याचा कसा फायदा आहे आणि ते त्यांच्या रुटीनमध्ये घालून दिलं तर ते होऊ शकतं. पण ग्रंथानुसार लहान मुलांना मेडिटेशन करवणं किंवा असं अजून म्हणजे त्यांनी नाही सांगितलंय. 12 वर्षानंतर करू हां, शकतात. पण तुम्ही मंत्र म्हणून घेऊ शकता. त्याने उच्चार स्पष्ट होतील. त्याच्या व्हायब्रेशनचा जसं मी म्हटलं की आपल्या प्राणाचा पण कोश आहे. आपण प्राणिक व्हायब्रेशन लेव्हलवर हो. आपण बोलतो हो. एकमेकांशी, बरोबर? Right. आपण जे म्हणतो ना वाइब जुळली. Yes, तर yes, yes. हे रिअल बऱ्यापैकी. हो. तर मग हे मुलांना पहिल्यापासून एक पॉझिटिव्हिटी त्यांच्या आचार-विचारामध्ये फरक जाणवेल, त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये फरक जाणवेल. योगाची फिलॉसॉफी शिकवा. योग हे फक्त आसन प्राणायामापुरतं नाही आहे. त्याची फिलॉसॉफी शिकवता येऊ शकते, ज्याने त्यांचं छान व्यक्तिमत्व विकास होईल. आणि गर्भसंस्कार हो. पण त्यात आहे आणि मी तेही क्लास घेतलेत म्हणजे घेते आणि त्याचाही परिणाम मी बघितलाय. लहानपणापासून तुम्ही त्यांनी कसं असावं. योग हे परत जीवनशैली आहे. तो काही हो. व्यायामाचा प्रकार नाही आहे. तर त्यांच्यात कसे संस्कार असावेत, काय असावे ह्या गोष्टी तुम्ही त्या काळामध्ये कल्टिवेट करू शकता. त्याचा फायदा होतो. मला तुला आता थोडं पर्सनल विचारायचं आहे. मी तुला बरेच वर्ष झाले ओळखते. आपली तशी फ्रेंडशिपही आहे. तर तू डान्स छान करतेस. आपण डान्स क्लासलाही एकत्र होतो. तिथून आपली सुरुवात झाली ओळखीची. तू लॉयर आहेस. तू CA पण केलंयस करत आणि होते. हां. करत होतीस आणि ह्याच्यातून तू आता योगाकडे आली आहेस. तर तुला असं का वाटलं योगाकडे येण्याचं? त्यामध्ये तू MA केलंस, इतकं सगळं तू हो. शिकलीस. हा खूप मोठा जर्नी आहे. अच्छा. म्हणजे मी ह्याच्याकडे का आले, खरं तर मी फिलॉसॉफीनी खूप प्रभावित झाले योगच्या. म्हणजे मी जेव्हा CA करत होते किंवा CA फायनलपर्यंत झालं होतं, लॉ केलं, तेव्हा मला त्यामध्ये कॉलिंग नव्हतं. आणि जसं मी योगामध्ये आले, मी तेव्हा एकीकडे प्रॅक्टिस करत होते, वकिली करत होते किंवा CAच्या ऑफिसमध्ये मी 3 वर्ष काम केलंय. पण तेव्हा मी योगाभ्यास करत होते आणि तिथे ना मी काही वेगवेगळ्या एक तर त्याच्यामुळे माझं जे काही मनाचा दुबळेपणा आपण जे म्हटलं मी की दुःख दौर मनस्य अंग में जयत्व श्वासप्रश्वास रिव्हर्स व्हायला लागलं होतं. त्यामुळे खूप आत्मविश्वास वाढला. आजूबाजूच्या गोष्टी बदलल्या नाही, पण मी बदलायला लागले होते. तर त्याचा मला खूप फायदा झाला योगाकडे वळण्यासाठी. फिलॉसॉफी इतकी सुंदर आहे आणि ती कोणीच बोलत नाही आहे त्याबद्दल. तर आपल्याला बायोलॉजी शिकवली जाते, पण आपलं मन कसं डेव्हलप होतं किंवा काही विचार हे आपल्याला वाटतं काय येतात माझ्या मनात, पण ते किती व्हॅलिड आहेत. ते लिहिलंय, लिहून ठेवलंय की असं होणार आहे. तर समहाऊ त्याचा इम्पॅक्ट कमी व्हायला लागतो. तर फिलॉसॉफीमुळे मी याच्याकडे वळले आणि मला त्यात कॉलिंग होतं आणि एक कॉन्सेप्ट आहे पुरुषार्थाची यामध्ये. अच्छा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ते मला खूप पटलं. म्हणजे धर्म म्हणजे काय, की प्रत्येक व्यक्तीचा एक स्वधर्म असतो. प्रत्येकाला नॅचरल काही गिफ्ट्स आहेत, आवडी-निवडी आहेत. तुमचा कुठे जन्म झालाय, तुमच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. त्या एक स्कोप नसतो, की इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे असं नाही आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे. तर आधी तुमचा धर्म आयडेंटिफाय केला पाहिजे. मग त्यावरती अर्थ म्हणजे त्याच्यावर कमाईचं साधन ठरवलं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या धर्माला फुलफिल करू शकाल. म्हणजे त्यात तुम्ही ग्रोथ करू शकाल आणि त्यात एक सॅटिस्फॅक्शन मिळेल. त्यानंतर कामं म्हणजे जे काही तुमची कामं आहे, विकत घ्यायचं आहे, लक्झरी असेल, नेसेसिटी असेल, व्हॉटएव्हर. तर त्या गोष्टी जे अर्थ तुम्ही कमवता त्यातून कमवणं, तर तुम्ही आपोआप मोक्षाच्या दिशेला जाल. त्या क्षणी माझं काय होत होतं, CA आणि लॉ मला कॉलिंग नव्हतं. मी कामं आधी बघत होते, की मला कशी लाईफस्टाईल जगायची आहे, माझ्याकडे काय साधन आहेत, रिसोर्सेस आहेत. त्याच्यावर अर्थ डिसाईड केलं होतं आणि मग धर्माला वेळ मिळाला. मला काय आवडतं, नाही आवडतं ते सगळं बाहेर. आणि त्यातून काय होतं इम्बॅलन्स सगळ्याच पद्धतीचा. सगळ्यांचंच होतंय आजकाल मानसिक हे. इम्बॅलन्स, Right. फिजिकल इम्बॅलन्स, दुःख. तर ते संपतच नाही आणि ती कॉन्सेप्ट माझ्या इतकी डोक्यात बसली होती. त्यामुळे मी एकीकडे वकिली करता मी टीचर ट्रेनिंग करून घेतलं. मी फिलॉसॉफीचा अभ्यास केला आणि लॉकडाऊन माझ्या खूप पथ्यावर पडलं. जसं माझं कोर्ट बंद झालं, तसं मी लगेच क्लास सुरू केले ऑनलाईन आणि स्विच केलं त्यामध्ये. आणि मला वाटतं ना, की तुम्ही ह्या दिशेने काम करायला लागला, की तुम्हाला युनिव्हर्स मदत करतो असं माझा खूप विश्वास आहे त्यावरती आणि अशा गोष्टी घडल्या, की ज्यांनी मला खूप मदत झाली. मी ह्याच्याकडे मस्त. वळले. नाही अमेझिंग तुझ्यातला फरक तर दिसतोच आहे. आय होप आता मी पण हे सुरू केल्यावर मलाही म्हणजे मला ते इतकं आत्ताच्या त्या हार्डली किती 1 मिनिट आपण केलं असेल किंवा जे काही अगदी Yes. थोडासा वेळ त्याच्यातून मला जो त्याचा डिफरन्स जाणवला आहे ना, सो लाईक की
सिरियसली हे करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. करणं इज अ डिफरंट थिंग, शिकायला पाहिजे. टेक्निकच माहीत नाहीये. उगाच काहीतरी स्ट्रेचिंग केलं किंवा काहीतरी आज मी सूर्यनमस्कार करून बघते वगैरे, ते काही अर्थ नाहीये त्याला. खरे यावर्षीच्या इंटरनॅशनल योगा डेची थीम आहे हेल्दी एजिंग. तर आता आपण इतकं तू सुंदर सगळं एक्सप्लेन केलंय, सो म्हणजे ऑब्व्हियसली हे जर सगळं केलं तर हेल्दी एजिंग होईलच होईल. पण तरी तुला जर काही असा टिप्स द्यायच्या असतील किंवा काही सांगायचं असेल की ह्या गोष्टी तुम्ही ॲटलिस्ट एवढं तरी करा, जर तुम्हाला काहीच जमत नसेल तर असं काय आहे? काहीच जमत नसेल, जसं आता तू म्हटलं की आपण कव्हर केलंय की आपण बघितलं की आपण प्रकृतीकडून विकृतीकडे किती स्पीडमध्ये जातोय. सो नॅचरली आसन प्राणायामातून जो फायदा होईल तो मिळेलच. त्याशिवाय जसं आपण आहाराचं म्हटलो, ह्या गोष्टी तर कंट्रोलमध्ये आहेत ना आपल्या, त्यासाठी वेगळा वेळ आहार तर आपण रोजच घेतोय. मग ॲटलिस्ट तुम्ही त्यामध्ये चांगले चॉईस करा आणि त्यातून फायदा होईल. त्यानंतर लाईफस्टाईल, विहार आणि आचार विचार, ज्यामध्ये आपण अहिंसा, सत्य, जे यम आहेत, खरं खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे ती, पण वाचायला हरकत नाही. फिलॉसॉफी प्रत्येकाने वाचावी आउट ऑफ इंटरेस्ट, भले तुम्हाला त्यात करिअर करायचं नाही आहे, पण त्यातून खूप चांगला पर्स्पेक्टिव्ह मिळतो आणि त्याने खूप फरक पडतो. आणि जर तुम्ही ही स्ट्रेस सायकल ब्रेक करत राहिला, जे मी टेम्पररी काही गोष्टी सांगितल्या, क्विक फिक्स सांगितले की मूव्हमेंट करा, सेन्सरी ऑर्गन्सकडे लक्ष द्या, मग ब्रीदिंग करा आणि स्वतःला सांगा की मी सेफ आहे. याच्यामुळे ती सायकल ब्रेक व्हायला मदत होईल, ज्याने पण तुमचं जे ॲक्सिलरेशन होतं आहे, बॉडी टॅक्स उचलत चालली आहे, ते कमी व्हायला मदत होईल. त्यानंतर 5-5 मिनटं ब्रीदिंग करणं, मधून अधून ब्रेक करून तुम्ही 3दा किंवा 4दा करू शकता. चेअरमध्ये मूव्हमेंट होऊ शकते. बेडमध्ये रात्री झोपायच्या आधी पडल्या सेतुबंधासन, पवनमुक्तासन, थोडं फॉरवर्ड बेंडिंग, भद्रासनात म्हणजे बटरफ्लाय पॉश्चरमध्ये बसणं, हे खूप करणं सोपं आहे, किंवा उठल्या सुद्धा. त्यानंतर तिथे 5 मिनटं ब्रीदिंग, भ्रामरी, ओंकार म्हणणं, ह्या गोष्टी तुम्ही दिवसभरात इन्क्लूड करा. त्यानंतर अजून एक कॉन्सेप्ट जी पंचमहाभूताची आहे ना, की आपण पंचमहाभूताचे बनलोय. जे बाहेर आहे तेच आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. आज काय होतंय की आपण बंद स्पेसमध्ये, एसीमध्ये बसून राहतो दिवसभर. आपला स्पेस आणि एअर एलिमेंट कॉम्प्रोमाइज होतो. त्यामुळे असं एक लोनली, अँक्शियस, असं सफोकेशन फील होतं. तर थोडं मोकळ्या हवेत जा, किंवा जमलं एसीची गरज नसेल तर खिडक्या उघडा. छोटीशी टिप आहे, पण त्याने खूप फरक पडतो. त्यानंतर खाणं पिणं, जे आपलं लिक्विड एलिमेंट आहे, कधी कसंही खायचं. किंवा मित्रांना भेटलो, आपण बाहेर भेटतो म्हणजे आपण खायलाच भेटतो. आपण कधी चाला फिरायला भेटत नाही, नुसतं गप्पा मारायला भेटत नाही. वाटेल तितकं खातो जंक सगळं, बरोबर. सो ते कट डाऊन करा. बाहेर भेटताय तर कुठेतरी वॉकिंग करण्यासाठी भेटा, एक्सपिरियन्सेस घेण्यासाठी भेटा. खायला भेटू नका कॅफेमध्ये, खर्चही होतो. सो ते तुम्ही टाळू शकता. त्यानंतर जसं लिक्विड एलिमेंट्स मी म्हणत होते की एकत्र बसून ड्रिंक्स घेणं, किती पाण्याचे रूल्स आपण फॉलो करत नाही. जेवताना पाणी पिणं, जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं, या गोष्टी टाळता येतील. त्यानंतर फूडमध्ये पण आहे की पृथ्वी एलिमेंट, म्हणजे की कसंही प्रोसेस प्रिझर्व न खाणं, जे रसयुक्त आहे, इझिली डायजेस्ट होईल. असे तुम्ही या पंचमहाभूतांना जरी विचार केला की आपण त्याचेच आहोत. जसं एका झाडाला अति सूर्यप्रकाशही चालणार नाही, नाही दिला तरी चालणार नाही, अति पाणी चालणार नाही, कमी पाणी चालणार नाही, स्पेसच दिली नाही तर ते वाढणार नाही, एअर पाहिजे. तसं आपल्याला पण पाहिजे. आपल्याला एका झाडासारखं समजा की जर छान ग्रोथ व्हायची असेल तर सूर्यप्रकाश, आपण सकाळी उठतो, घरातनं गाडीत बसतो, ऑफिसमध्ये जातो, अंधार झाला की परत येतो, सूर्यप्रकाशच मिळत नाही. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ही जीवनशैली आहे. म्हणूनच की फक्त ऑन द मॅट नाही करायचं, ऑफ द मॅट तुम्ही सत्व याचा विचार करत राहा. म्हणजे ज्या जड निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या कट डाऊन करायला सुरुवात करा, तर त्याने खूप फायदा होईल. सिरियसली हे सगळं फॉलो करायला पाहिजे. आणि थँक्यू सो मच देविका, तू स्टुडिओमध्ये आलीस आणि इतकी मस्त आम्हाला माहिती दिली. तू खूप छान बोलतेस, तू इतकं सुंदर एक्सप्लेन करतेस ना, त्याच्यातून असं म्हणजे असं ऐकतच राहावं असं वाटतंय. असं वाटतं की हा एपिसोड संपूच नाही, अजून पण बऱ्याच गोष्टी, कारण इतकं तुला डिटेल माहिती आहे, तू एवढा अभ्यास केलायस त्याचा की म्हणजे असं तुला किती विचारू आणि किती नको असं होतंय. पण आय थिंक हे सगळं ऐकून सुद्धा ह्याच्यातलं कोणी काहीतरी जरी सुरू केलं ना, तर ते नक्की त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये फरक पडेल आणि हेल्दी एजिंगकडे आपण सगळे जायला लागू. सो थँक्यू सो फॉर मच. हॅव्हिंग मी. खूप छान प्रश्न विचारलेस तू आणि खूप छान वाटलं मला गप्पा मस्त मारायला. वाटलं मला पण. थँक्यू सो मच. थँक्यू. सर
मला खात्री आहे की आजचा एपिसोड पाहिल्यानंतर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी हे तुम्हाला कळलं असेल. देविका भिडे यांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले आहेत. घुंगरू अँड योगा मॅट नावाने त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे. त्यावर देविका छोटे छोटे व्हिडिओज अपलोड करत असते आणि आपल्याला छान छान टिप्स देत असते. तर नक्की तिला फॉलो करा. आजचा आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.